बऱ्याच चांगल्या गोष्टींची नांदी येत्या काही दिवसामध्ये होत राहलेली आहे. तरी आनंदाचा क्षण हा आहे की आज माजी कॅबिनेट मंत्री आणि नुसतं कॅबिनेट मंत्री म्हणून म्हणणार आहे ते कार्यक्षम कॅबिनेट मंत्री, जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर लक्ष माजी कॅबिनेट मंत्री म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र कॅबिनेट रमेश पाटील यांना मोठ्या आदराने पाहतो. आणि म्हणूनच आज या मंचावर नागोठणेकरांचा अत्यंत जीवाभावाचा प्रश्न, अत्यंत ज्वलंत प्रश्न तो म्हणजे पाणी प्रश्न आणि या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज ही आमसभा या ठिकाणी करत आहे. मी आलेल्या सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो या ज्यामध्ये या ठिकाणी ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय श्री रविशेठ ह्या टाळ्या का आहेत हे सांगतो. या टाळ्या आहेत ते म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना सुद्धा आपण आपल्या बहुमूल्य वेळाचा वेळ काढून या ठिकाणी आम्हाला दिला. एका जोरदार वेळात पूर्ण झाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज आपल्या सर्वांचे आदरणीय लाडके माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे. तेव्हा त्यांना सुद्धा या मंचावरून वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आणि पुढच्या फेरीसाठी सुद्धा लक्ष शुभेच्छा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे, सर्व महिला वर्गासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या देशामध्ये अनेकदा आदिवासींना कमी लेखलं तर कायदा जरी किती मोठा असला, कायदे जरी केले असले तरी सुद्धा आज सुद्धा आपण पाहतो की आदिवासींना थोडी निम्न वागणूक आपण या ठिकाणी देतो. पण आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या ताकदीच्या बळावर पहिल्यांदा आदिवासी महिलेची राष्ट्रपतीपदी नियुक्ती झालेली आहे. एका जोरदार टाळ्या राष्ट्रपती गुरुमा मॅडम यांच्यासाठी. हे प्रयत्न जरी होत असले तरी सुद्धा आज या मंचावर अत्यंत कार्यक्षम आणि अतिशय कर्तव्य कठोर परंतु अतिशय मिश्किल संवाद असणे आमचे सर आदरणीय कुंभार साहेबांचं आगमन जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आजचा कार्यक्रम सफल होईल कारण आपल्याला संरक्षण देणारे कुंभार सर इथे आहेत. दुसरा कार्यक्रम सक्सेस होण्याचं कारण म्हणजे तिकडे पत्रकार बंधू राजवंशी पण आहेत, आमच्या मंजुळा मॅडम आहेत, आमचे दैनिक पुढारी आहे, दैनिक सामना आहे, आपलं महानगर आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आज प्रत्येक मीडियामध्ये लाईव्ह येणार आहे. त्याचप्रमाणे प्रिंट मीडियामध्ये ती छापून येणार आहे. त्यामुळे आजच्या या प्रश्नावर, आजच्या या आमसभेवर फक्त नागोठणेकरांचं नाही तर अवघ्या रायगड वासियांचं लक्ष आज या ठिकाणी लागून झालेलं आहे. मी आज या ठिकाणी विनंती करतो, आज शहराध्यक्ष सचिनजी मोदी सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण माजी कॅबिनेट मंत्री आणि माजी राज्यमंत्री अर्थात माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान या ठिकाणी आमदार साहेब अर्थात रमेश पाटील यांचा सन्मान आपल्याला शुभ हस्ते करायचा आहे. त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रमेश पाटील यांच्यासाठी. आपण जर एकूण कामगिरी रमेश पाटलांची कॅबिनेट मंत्रीपदी असताना पाहिली तर संपूर्ण राज्याचं लक्ष या मंत्रिपदावर असे कार्यक्षम मंत्री साहेब अशा या आमच्याकडे लागले. त्याचप्रमाणे दुसरं स्वागत आजच्या आपल्या विद्यमान व्हिडिओ साहेबा सौभाग्यवती शुभदा पाटील मॅडम इथे आलेल्या आहेत. मी या ठिकाणी शायकुंटे मॅडम यांना विनंती करतो, रायगड जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय शायकुंटे मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण व्हिडिओ मॅडमचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. का जोरदार टाळ्या व्हिडिओ मॅडम झाल्या पाहिजे.
आलेलं भूषण कुठलं असेल तर ते आहे आपले कुंभार साहेब. कारण कुंभार साहेब आहेत तर नागोठणेकर सुरक्षित आहेत. मी विनंती करतो या ठिकाणी सोपान जांभेकर सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी कुंभार साहेबांना सन्मान करावा. त्याचप्रमाणे मी विनंती करेन आनंदजी लाड सरांना की आपल्या आपण माजी जिल्हाध्यक्ष त्यांच्या नावाला बरीच विशेषण आहेत. एक ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि एक डॅशिंग कार्यकर्ते म्हणून ज्या मारुती सरांकडे आपण पाहतो त्यांचा सन्मान करण्यासाठी आनंदजीला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यासाठी यायचं. की आपल्या शुभ हस्ते आपण सोपानजी जांभेकर सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. रोहा तालुका अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीचं पद त्यांच्याकडे आहे, परंतु अत्यंत कार्यक्षम कार्यकर्ते म्हणून आपण त्यांना ओळखतो. तर प्रोटोकॉलला थोडासा बदल या ठिकाणी होतोय. कॅबिनेट मंत्री माझे कॅबिनेट मंत्री इथे आलेले आहेत. आता नागोठणेकरांना घाबरायचं खरं कारण नाहीच आहे. मी बीडो मॅडम विनंती करतो की बीडो मॅडम आमच्या शुभ हस्ते आपण माझे कॅबिनेट मंत्री माननीय रविशंकर पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्वागताला फार मोठी परंपरा आहे. आपल्याकडे कुठलाही पाहुणा येतो, गरीब असो श्रीमंत असो, आपण त्याचं स्वागत करतो. ही आपली संस्कृती आहे. आणि ज्या ग्रामपंचायतीमध्ये आज कॅबिनेट मंत्री साहेब इथे बसलेले आहेत तर ग्रामपंचायत जबाबदारी आहे. त्यामुळे नागोठणे ग्रामपंचायत वतीने आज या ठिकाणी माझे कॅबिनेट मंत्री साहेबांचा आणि विद्यमान आमदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी मी विनंती करतो. पदाधिकाऱ्यांना आपण यायचं आहे आणि आमदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसं पाहायला गेलं तर महिलांसाठी एक क्रांती आहे. कारण आपला सन्मान होतोय आणि एक महिला राष्ट्रपतीपदी आणि विशेष म्हणजे आदिवासी महिला. आपण जर एकूण पाहिलं तर आदिवासीकडे बघण्याचा आजही दृष्टिकोन फार चुकीचा आहे. तर तो चुकीचा दृष्टिकोन या ठिकाणी खोडून काढण्यामध्ये येतोय आणि त्यामध्ये यश येते भारतीय जनता पार्टीला. तर पाहूया या ठिकाणी मी विनंती करेन आणि विशेष म्हणजे आपण पहिल्यांदा राष्ट्रपतीपदी ज्या ठिकाणी मुर्मू मॅडम यांची नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. पहिल्यांदा देशामध्ये आदिवासी महिला द्रौपदीताई मुर्मू यांची महिला राष्ट्राध्यक्ष निवड झाली आणि दुसऱ्या टाळ्या ह्यासाठी झाल्या पाहिजेत कारण माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि कार्यक्षम कर्तव्य कठोर असे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण त्यांचा आणि विनंती करेन मी रोहा तालुका अध्यक्ष आदरणीय सोपानजी स्वागत आहे. ऐनघर उपसरपंच माननीय भाई लाड साहेब इथे आलेले आहेत. मी विनंती करेन सोपान सरांना की आपल्या शुभ हस्ते त्याचप्रमाणे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी गांगुर्डे सर यांचा सन्मान सुद्धा आम्ही करणार. गांगुर्डे सरांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. सचिनजी मोदी गांगुर्डे सरांचा सन्मान करायचा आहे. पाहिली तर भारतीय जनता पार्टीचे अत्यंत एकनिष्ठ असणारे आमचे किशोरभाई मांजरे आज या ठिकाणी मंचावर आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण समोर यायचं सर. मी विनंती करेन आणि लाड साहेबांना विनंती करतो की आता किशोरभाईंचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून आज संपूर्ण रायगड जिल्हा किशोरभाईंना ओळखतो. खूप स्वागत आहे किशोरभाई. शिकवलं रोज सर घरी बायकोचा चेहरा म्हणून काढला होता पण तरी सुद्धा आपण एकत्र राहिलो. पण त्याच काळामध्ये
काही माणसं ही देवदूत म्हणून समोर आली. त्यापैकी एक नाव म्हणजे सचिनजी मोदी सर. लोक घरात बसले होते पण सचिन मोदी रस्त्यावर होते. प्रत्येकाला मदत मिळण्यासाठी काम करणारे व्यक्ती म्हणून आज सचिन मोदींकडे आपण पाहतो. एक सफल बिझनेसमॅन म्हणून जरी ते करत असले तरी सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन काम करण्याची खूबी आहे. एका जोरदार त्यांच्याकडे झाल्या पाहिजे. मी गौतमजी जैन आणि त्याच्या सहकारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान सचिनजी मोदी यांना करायचा. मी सर थोडा फरक केला. आमदार साहेबांना ही विनंती आहे, माझी कॅबिनेट मंत्रींना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सचिनजी मोदी सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा. गेल्या कोरोना काळापासून सचिनजी मोदी सरांना या ठिकाणी खरं तर एक वलय प्राप्त झालं. एक वलयांकित नेते पुन्हा सचिनजी मोदी सरांकडे अवघ्या नागोठण्याचं लक्ष आणि अवघ्या रायगड जिल्ह्याचं लक्ष या ठिकाणी लागून राहिलेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे सर आणि खूप खूप अभिनंदन आपल्या या कामासाठी. मंचावरील सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी या ठिकाणी रोहा तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी माननीय श्री सोपान जांभेकर यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ तसेच व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा पेन मतदारसंघाचे आमदार सन्माननीय रविशंकर पाटील साहेब आज आपल्या या नागोठा ग्रामपंचायत सभेमध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचे सर्वप्रथम स्वागत. तसेच भारतीय जनता पार्टीचे देखील सर्व कार्यकर्ते, शासकीय सर्व अधिकारी, पाणी पुरवठा असेल, बांधकाम असेल, पोलीस स्टेशनचे नागोठा पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवीन कुंभार सर, पत्रकार वर्ग आणि त्या नागोठण्यामधील सर्व गावातून आणि नागोठा ग्रामपंचायतमधून सर्व जमलेले ते ज्येष्ठ आणि सर्व पदाधिकारी. थोडा वेळ झाला त्यामुळे प्रत्येकाची नावं घेत नाही. व्यासपीठावर देखील सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. साहेबांचा आजचा हा दौरा आहे. गेले 15 दिवसापूर्वी बघितलं नागोठण्यामध्ये भीषण पाण्याचा प्रश्न असा एक निर्माण झाला होता. काही पाईपलाईनची फुटी झाली होती, त्याच्यामुळे पाणी बऱ्याच लोकांना घरापर्यंत पोहोचत नव्हता. त्याच अनुषंगाने आजची साहेबांनी ताबडतोब बैठक लावायला लावली नागोठणा ग्रामपंचायतमध्ये. साहेबांचा आभार आपण पहिल्यांदा असं म्हणूया. मागील 2 वर्षापूर्वी या चक्रीवादळाचा जो तडाखा झाला आणि शेतकऱ्याला शेतीचं ते भयंकर नुकसान झाले, त्या नुकसान झाल्यानंतर पहिला आमदार रविशंकर पाटील असेल अशा महाराष्ट्राचं काही शेतात उतरून जाऊन त्यांनी पंचनामे केले आणि सर्व लोकांना लगेच ताबडतोब तेव्हा पंचनाम्याचे पैसे भेटून दिले. असे आपले कार्य सांगणारे आमदार आज आपल्याला इथं उपस्थित झालेले आहेत. तर पाणी प्रश्नाचे विषय आहेत, बाकी कुठले विषय असतील साहेबांना मी विनंती करतो साहेब पुढचा विषय आपण लगेच चालू करून घेऊया. कारण सर्व अधिकारी आज व्हिडिओ मॅडम असेल किंवा पाणी कमिटीचे मॅडम आहेत, बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी आज तिथे उपस्थित झाले आहेत. तर पुढची सभा आपण चालू करावी अशी मी आपणास विनंती करतो. मित्र, खरं म्हणजे आजच्या ह्या पाणी पुरवठ्याच्या त्या भागात पाणी पुरवठ्याचा प्रश्न मोठा आहे आणि ह्या भागातला, ह्या तालुक्यातला, ह्या मतदारसंघातला पाण्याचा प्रश्न पहिला सुटला पाहिजे. आणि ह्यासाठी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्वांची नावं घेतो, सर्व अधिकारी, मित्र, पत्रकार बंधू आणि भगिनी, आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की नागोठण्यापासून आपण सुरुवात करूया. नागोठण्यात आज हे गाव मोठं आहे. या तालुक्यातलं, ह्या ठिकाणचं, ह्या भागातलं ते एक मोठं गाव आहे आणि या मोठ्या गावाला पाण्याची कशी सोय करता येईल ही योजना जी आहे ती पंतप्रधान मोदी साहेबांनी यासाठी भरपूर पैसे दिलेले आहेत आणि 24 पर्यंत या संपूर्ण योजना आपल्याला राबवायची आहे. 24 पर्यंत यानंतर मग आपल्याला पैसे मिळणार नाही. म्हणून गावोगावी पाणी गेला पाहिजे, लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्यासाठी माझ्याकडून जेवढे आवरांतर कष्ट करता येईल तेवढं आपल्याला घेतले पाहिजे. प्रथम पहिला आपण नागोठण्याचा प्रश्न घेऊ. नागोठण्याला पाण्याचा प्रश्न यक्ष आहे आणि या नागोठण्याचा पाण्याचा प्रश्न कसा सुटेल म्हणून काय कुठे करायला तुमच्याकडे स्कीम आहे.
काय कोटेकर या बाबतीत नाही ते सांगा. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून नागोठा ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्र जीवन कार्यक्रमाची योजना पूर्ण केलेली आहे आणि नंतर या योजनेमध्ये काही मोठे बदल किंवा एक्सपान्शन त्याच्यासाठी जलजीवन मिशनमध्ये रेट्रोफिटिंग म्हणून पण समावेश आहे. त्याचं सर्वेक्षण करून प्रस्ताव करणं सुरू आहे. असं आहे की ह्या गावाला गाव मोठा आहे. हो, 12,000 वस्तीचं गाव आहे आणि तरंगी लोकसंख्या पण प्राप्त झालेली आहे. 20,000 लोकसंख्येचा दाखला 20,000ची लोकसंख्या त्याचा आहे, त्याच्यामुळे ते दाखला बदल सुरू आहे. मग मला तुम्ही सांगा या ठिकाणी काय तुम्ही ओव्हरहेड टाक्या किती घेतल्या? आता पूर्वीच्या 2 ओव्हरहेड टाक्या आहेत, अजून 2 टाक्या किती कॅपॅसिटीच्या आहेत त्या? एक 5 लाख लिटरचे 1-1.5 लाख लिटर. मग कसं पुरणार एवढ्या? मला 20,000 वस्तीचं तुम्ही सांगताय, पण 20,000 वस्तीला ह्या टाक्या 1-2 टाक्यात पुरं होईल का? जसं मी बोलतो हे पूर्वीचं केलेलं आहे, 15 वर्षापूर्वीचं. आता एक्सपान्शनचं एक प्रोजेक्ट सुरू आहे. पण नवीन तुम्ही काय घेणार आहात सांगा ना मला. नवीन वाढीव लोकसंख्येप्रमाणे 60 लिटर माणसी या हिशोबात आणि तरंगी लोकसंख्या 15 लिटर माणसी असा डिमांड धरून जेवढ्या टाक्या वाढतील, पाईपलाईन वाढेल, पंप वाढतील, शुद्धीकरण केंद्र वाढेल, त्या हिशोबाने असं आहे. या गावाच्या मानानं 4 ते 5 टाक्या होतात. हो, 5 टाक्या असतील तर ह्या ठिकाणी पाणी म्हणजे मोदी साहेबांची जी योजना आहे हर घर हर नल, याप्रमाणे प्रत्येक घरात पाणी जाईल आणि ते पाणी प्रत्येक माणसी 55 लिटर मिळेल. एवढा आपल्याला दिवस रात्रभर 55 लिटर पाणी प्रत्येक घरोघरी मिळाला पाहिजे माणसी. तर त्या दृष्टीनं टाकीची ही जी योजना आहे तुम्ही या ओव्हरहेड टाक्या तुम्ही घेतल्या तर ओव्हरहेड टाक्यांचा तुमचा प्रस्ताव किती आहे? सर्वेक्षण झालेलं आहे की त्या अजून फायनल नाही आहे. 20,000 तरंगी लोकसंख्या ॲड झाली. आता आम्ही नवीन प्रोजेक्टमध्ये 2 टाक्या मोठ्या ठेवल्या, अजून एखादी टाकी वाटेल, एकूण 5 टाक्या होतील. किती 2 टाक्यात कसं होणार सांगा? पूर्वीच्या 2 टाक्या अजून 2-3 टाक्या वाढ होईल. म्हणजे प्रोजेक्ट फायनल नाही आहे. जवळजवळ 5 ते तुम्ही आता प्रोजेक्ट फायनल करून टाका. या ठिकाणी 5 टाक्या हव्या आहेत, 5 ते 6 टाक्या असतील. 1 टाक्याची कॅपॅसिटी किती? 2 प्रमाणे ते करावं लागेल. हरकत नाही, पण 2 प्रमाणे तुम्ही केला तरी त्या टाक्या तुम्हाला 2 टाक्यात होणार नाही. तुम्ही 5 ते 6 टाक्यांचा तुम्ही प्रस्ताव तयार करा. प्रत्येक ठिकाणी इथे ग्रामपंचायत सरपंच आहेत काय? हा, मला सांगा तुम्ही इथे जागा तुम्ही काय प्रस्तावित करणार टाकीसाठी? बरोबर आहे. त्यांना तेच विचारतो की मला टाकीसाठी जागा देऊ शकाल ना? किती? हा, आता या टाक्या ज्या आहेत या प्रत्येक एरियामध्ये एक टाकी, तर ती एरियामध्ये टाकी तुम्ही कशी घेणार ते सांगा. तिथे जागा तुम्ही उपलब्ध करून देणार की नाही? गावठाण एरिया तिथे आपली जागा नाही आहे, ते फॉरेस्ट मधून जागा घ्यावी लागेल. फॉरेस्टची परवानगी मिळताना इथे टाक्या होऊन जातील आणि लोकांना पाणी मिळणार. तर तुम्ही असं करा की टाकीचा प्रायव्हेट जागा कुठे असेल, खाजगी जागा असेल, ग्रामपंचायतीची जागा असेल तर ती जागा तुम्ही हे करा आणि आत्ताच तुम्ही प्रस्ताव करा. 6 टाक्या तुम्हाला लागतील असा विचार करा. 6 टाक्यांना तुम्ही जागा द्या. उद्या जर तुम्ही जागा दिल्या नाही तर त्या टाक्या पुऱ्या होणार. तर त्याच्यामुळं या ठिकाणी ह्या योजनेला पैशाचा कुठेही प्रश्न नाही आणि म्हणून पैसे इथे आम्हा पाहिजे आणि पैसे आपला वापरायला पाहिजे, लोकांना पाणी मिळालं पाहिजे. त्या दृष्टीनं 6 टाक्यांना तुम्ही त्या ह्या ठिकाणी कुठे कुठे ठरावे तुम्ही आता बघा. सरपंचाला घ्या, तुमच्या बॉडीला घ्या आणि संबंधित लोकांना घेऊन तुम्ही प्रस्ताव तयार करा. तिथं त्या ठिकाणी ती जागा सरकारी नसेल, सरकारी असेल तरी चालेल, सरकारी असेल तरी चालेल, गुरचरण असेल तरी चालेल आणि तुमची मालकी ग्रामपंचायतीचा असेल तरी चालेल, परंतु त्या टाक्यांचा तुम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करणार ते सांगा उद्या. म्हणजे 6 टाक्या तुम्हाला प्रत्येक लोकसंख्येच्या आकारमानानुसार 6 टाक्यांचा तुम्ही प्रस्ताव केला पाहिजे आणि 6 टाक्यांना जागा तुम्ही उपलब्ध करून दिली पाहिजे. बरोबर आहे. हे कोठेकरांची तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कुठेकरांना तुम्ही सांगा
त्यानं इथे हे काम कोण घेणार काय? हे साहेब सगळं आता जलजीवन मिशनच्या अंडर माझ्यामध्ये आता हे साहेब स्थानिक कॉन्ट्रॅक्टर मिळाला तर फार उत्तम होईल. नाही तर ऑनलाईन कॉन्ट्रॅक्टर येतो आपल्याला माहिती आहे त्यामध्ये पहिली आवश्यक आहे. स्थानिक प्रतिनिधींनी काहीतरी मुलाखत करून काही करावं. बघा म्हणजे जर जमलं फार अवघड होतं तुम्हाला ग्रामपंचायतीला जर करता आलं तर ग्रामपंचायतीला घ्या. परंतु लोकांची गरज लवकरात लवकर कशी मिळते ते पैसे द्यायचा का प्रश्न नक्की काय? बघा हा प्रोजेक्ट लवकर झाला पाहिजे ह्या शहराचा. बघा तोच कुठे आहे पाण्याचा? अंबानदी. पण अंबानदी जर तुम्ही याल लक्षात का तो फिल्ट्रेशन प्लांट कसा काय काय करणार आता आहे पाणी शहराला फिल्टर पाणी मिळाला पाहिजे. शहराला मिळाला पाहिजे त्याच्या बाबतीत केव्हा काय हा बघा म्हणजे ग्रामसेवक तुम्ही तुमची बॉडी सरपंचाला सांगा उपसरपंचाला सांगा आणि सगळ्या सदस्याला सांगा हे पाण्याचा हा शहरातला नागोठण्याचा प्रश्न मोकळा झाला की बऱ्याचशा गावाचा प्रश्न मोकळा होईल. हा जलजीवन मिशन अंतर्गत सगळा सहभाग ग्रामपंचायतीचा आहे. सहभाग जागा घेणार त्याच्यानंतर पूर्ण योजनेचं नियोजन झाल्यानंतर योजना ताब्यात घेणं ही प्राधान्याने आणि योजना चालू आहे. ग्रामपंचायत घेईल त्या ही जी योजना आहे तुम्ही एकदा तयार करून तुम्ही टाक्या तयार केल्या पाईपलाईन टाकली संपूर्ण पाणी नळ लाईनच्या ज्या घरोघरी लाईन आहेत त्या तुम्हाला टाकायला पाहिजे त्या तुम्ही टाकल्या की त्याच्यानंतर ती संपूर्ण योजना जी आहे ती ग्रामपंचायत तुम्ही ताब्यात घ्यायला पाहिजे. हा तर याच्यामध्ये घरात नळ घेणारे ग्रामपंचायतीचा भाग आहे. ती ग्रामपंचायत करेल म्हणजे लाईन पासून घरी कनेक्शन देणं हा ग्रामपंचायतीचा भाग आहे. आणि आतापर्यंत जुन्या योजनेमुळे एकही कनेक्शन झालं जुनी योजना चालू आहे. हो बघा पाणी तुम्हाला लाईनवर येईल. लाईनवरून घरात कनेक्शन द्यायचं ते तुम्ही ग्रामपंचायत द्यायचं काय फूट 2 फूट 5 फूट 10 फूट 15 फूट 20 फूट लागेल ते तुम्हाला खर्च करावा लागेल. हा हे मला तुम्ही नंतर मला हे द्या किती दिवसात तुमचं हे होईल. मला नागोठण्याचा प्रश्न पहिला मोठा झाला पाहिजे. नागोठा गाव मोठा आहे या तालुक्यातला सर्वात मोठा गाव मी म्हणाल तर काही गैर नाही आणि म्हणून हा नागोठण्याचा प्रश्न पहिला सुटला पाहिजे. त्या दृष्टीने काय लोकांचे काय म्हणणं आहे ते सांगा. हा बोला. या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर कोटेकर साहेब आता ते आपण म्हणालात की 2 टाक्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण त्या टाक्यांची अवस्था पाहिलीत का? त्या पूर्ण टाक्या डॉमिनेट करण्यासारख्या टाक्या झालेल्या आहेत. कारण का सती मालावरची जी टाकी आहे आणि आमच्या किती दिवसाच्या आहेत किती वर्षाच्या आहेत किती महिने 10-15 वर्ष झाले त्या टाकीला. तुम्ही जर तिथे पाहिलं आमदार साहेब तर पूर्ण पाणी त्या टाकीमधून खाली निचरा होण्याची शक्यता आहे. कुठे करेल त्या टाक्या जर जीर्ण झाल्या तर त्या टाक्या तुमच्याकडे लाईन चालू व्हायच्या ते टाक्या जीर्ण होतील. त्याच्यापैकी तुम्ही नवीन घ्या. जल मिशनला पैसा आहे तर तुम्ही त्या 2 टाक्यांचा हा करू नका. नवीन टाक्या तुम्ही घ्या. 6 किंवा 7 किंवा किती लागतील त्या टाक्या नवीनचा तुम्ही प्रस्ताव तयार करा. तो प्रस्ताव किती दिवसात तयार कराल ते सांगा. 1 आठवडापर्यंत एक आठवडापर्यंत पूर्ण शहरातही घ्या. दुसरं कोणाला काही प्रश्न नागोठण्याचा कोणाचा विषय असेल ते सांगा. कुणाला काही बोलायचं आहे? अनेक महिला पदाधिकारी आहेत. खरं तर पाणी हा फार ज्वलंत प्रश्न आहे परंतु त्या ज्वलंत प्रश्नाला बाधा होण्यासाठी आज माजी कॅबिनेट मंत्री खऱ्या अर्थानं आज सरांकडे माहिती द्या. अरे सर हाँ सर एक्चुअली सर
हायवे पासून ते एस टी स्टँड पर्यंत एक गटर आहे, मेन रोडलाच गटर आहे ती. हा मेन रोडलाच गटर आहे ती. पण ते PWD आम्ही बराच वेळ ग्रामपंचायतीला विनंती केली. जवळजवळ एक दीड वर्षापासून माझा चालू आहे. ते काय म्हणतात प्रत्येक की आम्ही PWD कडे पत्रव्यवहार केलाय, PWD कडे पत्रव्यवहार केलाय. तर ठीक आहे, पत्रव्यवहार केला तर मी परवा एक लेटर दिलंय. तर म्हटलं तुम्ही काय काय पत्रव्यवहार केलाय त्याच्या मला ओटी द्या आणि मग मी PWD कडे सांगतो. बरं, तो एक पास झाला. पण 15 वर्षापासून जे ग्रामपंचायत जे आहे ना त्याचं गाळ साफ करणं वगैरे हे तर ग्रामपंचायतीचं काम आहे. पण ते गाळ वगैरे पण साफ केलेलं नाही, करत नाही कधी. तर असं तो जवळजवळ 15 ते 20 वर्षापासूनचा प्रश्न आहे. कशाचा गाळ कशाचा गटारीचा पाण्याचा विषय झाला. पाण्याच्या विषयावर बोला. आपण पहिला पाण्याचा चालायचं. पाण्याचा विषय हा काही नागोट्याच्या काही मंडळींना कोणाला बोलत असेल तर सांगा, काही सूचना असतील तर सांगा. मोठे करते. आता आपण जर 2 टाक्या म्हणाला ती योजना MGPची आहे. आपली योजना कुठली आहे? तुमची योजना कुठली आहे? आता जी महाराष्ट्र जीवन माध्यमातून झाली होती, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून झाली होती आणि तिचं एक्सपान्शन म्हणजे तुम्ही जी योजना होती 45 लिटर टँकरद्वारे पाणी पुरवठा योजना. लोकांना समजत नाही आहे. तुम्ही MGP आहात की जल जीवन मिशन अंतर्गत बोलता? तुमची योजना कोणती आहे? मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून माझा विभाग महाराष्ट्र प्राधिकरण. त्या योजनेला आतापर्यंत जवळपास 10 वर्ष पूर्ण होत आलेली आहे. जास्त झाले. लोकांना पाणी मिळत नाहीये, वारंवार बैठका होत आहेत. त्याबद्दल आपण बोला. काय वेळ होतोय, याचं मागचं मुख्य कारण काय आहे? आणि कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार कोण आहे तो आमच्या नंतर हसतोय, लोकांची तुल्ली उडवतोय, चेष्टा उडवतोय. नेमकं चाललंय काय हे तुम्ही जनतेला सांगा. तुम्ही किती टाके घेणार? आता 10 ते 11 वर्षामध्ये काय झालं योजनेचं? पाणी का नाही मिळालं लोकांना हे सांगा. आता जी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना केली ही टाकी बोला विहीर, पंपहाऊस, जलविद्युत केंद्र, टाक्या अंतर्गत पाईपलाईन पूर्ण करून योजनेतून पाणी पुरवठा टँकरद्वारे चालू आहे. आणि 25 ते 30 टँकर जे मी त्या कामावर योजनेवर काम केलेलं नाहीये, परंतु टँकरद्वारे पाणी पुरवठा आहे. आमच्या पाईपलाईन मधून घरटी कनेक्शन जात नाहीये कुठं आणि ग्रामपंचायत यावर कनेक्शन करून घेतलेलं. योजनेचं स्वरूप काय होतं? घरटी पाणी होतं, योजनेचं स्वरूप काय? टँकरद्वारे पाणी पुरवठा. त्याच्यात कनेक्शन ग्रामपंचायतीने घ्यायचं होतं, म्हणजे घरटी हे कनेक्शन म्हणजे पावसाळ्यात कनेक्शन आपण आतापर्यंत का नाही घेतलं? जनतेला उत्तर बोलतो. ताब्यातच दिलेली नाही योजना. दोन्ही अधिकारी समोरासमोर आहात. योजना ताब्यात आपण दिलीच नाही, त्यांच्याकडे माहिती आहे. बोला. ताब्यात घेणारे दर पण झालाय, व्हिजिट झालेली आहे, अगोदर कृती दुरुस्त केलेली आहे. दरवर्षी MGP ज्या काय त्रुटी आहेत ताब्यात दिलीच का? मला थेट प्रश्न थेट उत्तर द्या, बाकी मला काय समजा. ताब्यात देण्यासाठी पत्रावर केलं. पत्र कोणाकडे गेलाय? त्या अधिकारी समोर बसले, त्यांच्याकडे माहिती आहे. त्या माहिती भाऊसाहेब काय ते जनतेला कळू द्या नेमकं काय चाललंय. आम्ही त्यांनी पत्र जे केलं त्याच्यानंतर ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही परत पत्रावर केलेलं आहे. तुम्ही त्रुटी पूर्ण केल्यात सांगा. पूर्ण करून पाणी पुरवठा अजूनपर्यंत सुरू आहे. भाऊसाहेब त्रुटी पूर्ण केल्यात, योजना आपण हँडओव्हर का नाही करत? सुरू आहे. तुम्ही कर. पंचायतीचं तर्क काय? सध्या योजना चालू आहे. मध्यंतरी पूर्ण योजना बंद झाली होती. सर्व जनतेला माहिती आहे योजना पूर्ण आली. दोन्ही अधिकारी समोर आहेत म्हणून मी प्रश्न विचारला. पाणी चालू केलेलं आहे. काही ठिकाणी पाईपलाईन टाकायच्या बाकी आहेत अजून. योजना आपण हँडओव्हर करून घ्यायला तयार आहात का? घेतली काम पूर्ण झाल्यानंतर योजना म्हणजे काम पूर्ण नाहीये. काम पूर्ण काय नाही मला ते तुम्ही सांगा. त्या त्यांच्याकडे नाही. बोला. निवेदनाप्रमाणे आणि अंदाज काम पूर्ण आहे की नाही? पूर्ण आहे. पावसाळ्यात काय चाललंय? ते म्हणतात काम पूर्ण, तुम्ही म्हणतात पूर्ण नाही. काही मिनिट करा, मी मोजून घ्या. आमदार साहेब बघा, तुम्हीच बघा काय चाललं. अहो हे बघा, ग्रामपंचायतीने कॉर्पोरेशन दिलं तर हे पाण्याचा प्रश्न इथला निघाला नाही. पण तुम्ही कॉर्पोरेटिव्ह राहा, तुम्हाला कुठे काय समस्या काय की आम्हाला सांगा. विषय काय आहे, जी योजना आहे ज्याप्रमाणे एस्टिमेट झालं त्याप्रमाणे ती योजना पूर्ण असेल तर ग्रामपंचायत घ्यायला तयार आहे. ज्या त्रुटी आहेत त्याचं पत्र आपण तुम्हाला जल मिशन आता नवीन ज्या आहेत, जल मिशनच्या ज्या योजना आहेत, जल मिशन आपल्याला ही योजना पूर्णत्वात न्यायची आहे
आणि ह्या संपूर्ण परिसराला म्हणजे नागोठणाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याला हा पाणी मिळाला पाहिजे जल मिशन. तर जल मिशनचा जे जे हे आहे लागल्यास आपण आणखी 1 महिन्याभरात कुठेकर तुम्ही हे करा, प्रस्ताव तयार करा, त्याला मंजुरी वगैरे घ्या आणि ते कामाला सुरुवात करा. हां ठीक आहे. मला असं वाटतं की थोडंसं गॅप घेतोय. या गॅपमध्ये थोडा सत्कार करायचा राहिला तर करून घेतो. अजून कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. आज संधी आहे, फार मोठी संधी आहे. मला नाव सांगा तुमचं आणि मग सुरुवात करा. संदीप वाजे. हॅलो हॅलो, माझं नाव संदीप वाजे. मी नागोठण्याच्या 4 नंबर वॉर्डमध्ये राहतो. तो 4 नंबर वॉर्ड हा नागोठण्याच्या वरच्या दिशेला आहे. त्याच्यामुळे आता तो साहेब बोलले गेले का टाक्या वाढवायच्या. तर त्याच्यासाठी 4 नंबर वॉर्डसाठी आपण जर गवळणीच्या स्मशानभूमीच्या इकडे जागा आहे तर ती तिकडे बांधली तर त्या विभागाला पाणी पुरवठा सुरळीत होईल. जागा कोणाची आहे काय ते ग्रामसेवकाला सांगा, निरीक्षण करतील. त्या एरियाची ही एरिया बघून जनसंख्या बघून तिथे टाकी घ्यावी. बरं बोला, मागवण्याचा काय प्रश्न आहे आणखी? बघा पुणेकर, हा तुमचा संपूर्ण प्रस्ताव तयार करा. मागवण्याचा प्रस्ताव किती दिवसात होईल काय? आठवड्यात. मग आठवड्यात आपण पुन्हा बैठक केव्हा घ्यायची? 15 दिवसात घ्यायची. किती दिवसात होईल ते सांगा. बरं 1 महिना पण 1 महिन्यात झाला पाहिजे. पुन्हा मीटिंग आपण घेऊ आणि हे मार्ग पाण्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे एवढा. पुढे कोणाचा विषय आहे? या ठिकाणी मगाशी कोटेकर साहेब म्हणाले की नागोठण्याला फिल्टर पाणी मिळतो. साहेब मला दाखवून द्या कुठल्या नळाला पाणी फिल्टर पाणी मिळतो. त्या नागोठण्या ग्रामपंचायतकडून या ठिकाणी ग्रामसेवक बसलेले आहेत. त्यांनी सुद्धा सांगायचं या जुन्या जीर्ण झालेल्या पाईपलाईनवर ग्रामपंचायतीने जेवढा खर्च झाला त्या खर्चामध्ये नागोठण्याची पूर्ण पाईपलाईन नव्याने टाकण्यात आली असती. परंतु एवढा खर्च करण्याची सुद्धा गरज नसताना आपण त्या जिथे जिथे कुठे त्या ठिकाणी तुम्ही खर्च करताय, हा खर्च तुम्ही वाया घालवताय. वास्तविक पाहता नागोठण्याला फिल्टर पाणी पूर्वीच मिळायला हवा होता, परंतु आपण या ठिकाणी तुम्ही या ठिकाणचे नेते किंवा आपण ग्रामसेवक म्हणून दुर्लक्ष केला. ह्या ठिकाणी आम्हाला ही वेळ आली नसती आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आंदोलन किंवा पाणी प्रश्नावर प्रश्न उपस्थित करण्याची, परंतु वेळ आपण आणली. यापुढे कुठलीही गैर करण्यात येणार नाही, परंतु आपल्या मार्गाने जे जी कामं असतील ती कामं जनतेची कामं असतील ती कामं आपण त्वरित करायला पाहिजे. आता आपण नागोठण्याचा विषय कोणाचा आता कोणाचे काय विचारायचं असेल, काय प्रश्न असतील ते सांगा. हॅलो, नागोठण्यामध्ये जेव्हा 4 ते 5 दिवस आहे पाणी जातो तर आपल्या ग्रामपंचायतीमार्फत टँकरची व्यवस्था होत नाही का? दौडी दिली जात नाही नागोठणेकरांना. आपल्या कुठल्या तरी व्हॉट्सअपवर टाकायचा आणि मग सर्वांकडेच मोबाईल असतात. काही ग्रामीण भागात म्हणजे आपल्या इकडं आदिवासी वाडी आहे तिकडे काय मोबाईल कुणाकडे असतो काय सर्वांनाच कसा समजणार. किंवा एवढी मोठी काय आपली ग्रामपंचायत एकदम काय हवेचे दिवस नाही का त्याला 4 टँकर आपण देऊ शकत नाही. कारण फक्त 2 वॉर्ड आणि 3 वॉर्डमध्ये प्रश्न निर्माण होतो. बाकी कुठल्या वॉर्डमध्ये आम्हाला तिकडे निफॉनची लाईन आहे. जर दूषित पाणी असला तरी आम्ही तो फिल्टर करून पिऊ शकतो. पण जे इकडं बाजारपेठ मोहल्ल्याच्या साईडला कोलीवाडा बंगले आली इकडे जी पाण्याची एकदम दुरावस्था होते आणि अत्यंत जिव्हाळीचा प्रश्न हा पाण्याचा असतो.
तर तुम्ही टँकर तरी उपलब्ध ग्रामपंचायत मार्फत मॅडम आपला पंचायत समिती मार्फत तरी देता येईल ना आपले? असं काही नियोजन आहे का आपल्याकडे? हे बघा रामसेवक, पाणी शहराला जर कमी असला तर तुम्हाला बाबा उद्या पाणी येणार आहे की नाही येणार, दौंडी मारता की नाही? दौंडी तुम्ही द्यायला पाहिजे ना. एवढा मोठा आहे शहराची तुम्ही दौंडी जर दिली नाही तर पब्लिकने काय करावं? म्हणजे पाणी जर शॉर्टेज आहे उद्या त्या अगोदर आपल्याला माहिती पडेल, ते तुम्ही का करत नाही? दुसरा असा आहे की पाणी शहराला कमतरता भासली तर टँकर देणं किंवा काय देणं हे तुमचं काम आहे, हे का करत नाही तुम्ही? त्या दिवशी तो पाणी गेला, त्याच्यानंतर फिल्टर पाणी चालू होता टँक होता, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ते काम करून घेतो. दुसरा प्रश्न असा आहे की आता तुमचं सांडपाणी आहे, ह्या विहिरी काहीतरी सांडपाणी जातं, ते गटाराचं पाणी जातं आणि तेच पाणी पितात, म्हणजे हे कसं काय? भाऊसाहेब, आपल्याकडे वेळ कमी आहे मॅडम. ठीक आहे मॅडम, तुम्ही चांगला मुद्दा मांडलाय, शासनपणानं सांगितलंय. भाऊसाहेब, आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळी पण ज्यावेळी MIDC पाणी पुरवठा नागोठ्याचा अचानक खंडित केला तर मी साहेबांना सांगितलं, साहेबांनी लगेच MIDC अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही अशी सूचना कुठली देऊ नका, सूचना देऊन तुम्ही पाणी पुरवठा खंडित करा. तर हे साहेबांना सांगायला लागतं, तुम्हाला सांगता नाही येत का त्या अधिकाऱ्यांना? हा ही काय वाडी आहे का? हा गाव आहे, ते असे कसे डायरेक्ट पाणी पुरवठा तोडतात नागोठण्याचा? मग माईकवर बोला. त्या दिवशी ज्या ठिकाणी पाईपलाईन लिकेज झाली ती 12 ते 14 फूट खाली खोल पाईप आहे, त्याच्या 2 लाख मीटर आहे. त्याच्यानंतर आम्ही पर्याय माझा आहे तुम्हाला प्रश्न आहे की ज्यावेळी MIDCने अचानक न सांगता काम चालू केला, पूर्वसूचना न देता, तर त्यावेळी तुम्ही त्यांना काय सांगितलं नाही का की तुम्ही असं करू नका? काय त्यांना पत्र दिलं काय तुम्ही ऑफिशियली? आम्हाला काय कल्पना दिलं नाही. मग तुम्ही ग्रामसेवक म्हणून त्यांना काय नागोठ्याच्या जनतेतर्फे काय दिलं की नाही लेटर की तुम्ही असं करू नका, याच्या पुढे लोकांना त्रास होतो? त्यांना आम्ही कल्पना दिलेल्या आहेत. कल्पना नाही, लेखी दिलं का? त्यांना आम्ही कल्पना. अहो साहेब, हे शासन आहे, हे फोनवर कल्पना देऊन चालत नाही. तुम्ही लेखी कारवाई केली का? साहेब, मी तुम्हाला नम्रपणे विचारतोय, तुम्ही लेखी कारवाई केली का? पण ते लेखी द्यायला पाहिजे की नाही? तुम्ही यापुढे पण कल्पना द्याल का? लेखी नाही देणार का? बरं ठीक आहे, तो विषय जाऊन द्या. ज्यावेळी मी या शहराचा शहराध्यक्ष आहे, आमदार साहेबांचा मतदारसंघ हा आहे, मी तुम्हाला नम्रपणे सांगतोय, भाऊसाहेब पाणी काल गेला आहे, तुम्ही दौंडी द्या. तर तुम्ही मला सांगता की तुझ्या घराच्या बाहेर नळ आहे की नाही फिल्टर पाण्याचा, तर मी फिल्टर पाण्याने जाऊन आंघोळ करायची का? फिल्टर पाणी आंघोळ करण्यासाठी आहे का? बरं ऐका, तर मी शांतपणे तुम्हाला नम्रपणे सांगतोय, तुम्ही मला सांगता की माणूस माझा पंचायतीचा झाडं आणायला गेला, तर पंचायतीचा एकच माणूस आहे दौंडी द्यायला. माणूस हा झाडं महत्वाचा प्रश्न आहे आणायचा की दौंडी देण्याचा महत्वाचा प्रश्न आहे? पंचायतीत किती कर्मचारी आहेत मला संख्या सांगा तुम्ही. मी विचारतो तुम्हाला, मला सांगा तुम्ही की हे जे तुम्ही आम्ही शहराध्यक्ष असताना तुम्ही अशी उत्तर देता की माणूस झाडं आणायला गेलाय, मी दौंडी देणार होतो. वास्तविक ती दौंडी कॅसेटवर दिली जाते आणि मी एवढं सांगून पण तुम्ही फक्त 4 ठिकाणी दौंडी दिली. मी तुम्हाला नम्रपणे सांगतोय, भाऊसाहेब पाण्याचा प्रश्न आहे, लोक रस्त्यावरती येत आहेत, पाणी नाही आहे, तुम्ही टँकर द्या. तुम्ही मला बोलता की उद्या चालू होणार आहे पाणी, परवा चालू होणार आहे. लोकांनी परवापर्यंत जर टॉयलेट थांबवायची का? मग जर ग्रामपंचायत मध्ये प्रोव्हिजन आहे टँकर द्यायची, तुम्ही आज जवळजवळ किती पाणीपट्टी घेता? नागोठ्यांना घरपट्टी घेता, मग तुम्ही लोकांना एक टँकरसाठी का तरसवता का? एवढं हे कशा करा होता? शेवटी आम्ही पाणी दिलं लोकांना, तेव्हा लोकांची सवय झाली आणि हे व्हिडिओ आहेत, आम्ही खोटं बोलत नाही. लोकांच्या घरी पाणी असते तर लोक तिथे आले असते की लहान मुलं पाणी भरायला, मग तुम्ही एवढं का तडफडता लोकांना की पाण्यासाठी हे करता? राजकीय दबावाखाली काम करू नका, तुम्ही अधिकारी आहात आणि जरा लोकांची भावना समजा. बरंच तो विषय झाला. आता हे तुम्ही
चालत्या गावात पाणी नाही, तुम्ही लोकांच्या घरी पाणीपट्टी घरपट्टी वसुलीला माणसं पाठवता, जेव्हा पाणी नाही तेव्हा जर याचा उद्रेक झाला तर याला जबाबदार कोण राहील? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ह्याला कोण जबाबदार राहील? तुमच्या रेकी ऑर्डरशिवाय माणसं जातात कशी? कुठल्या टायमाला माणसं पाठवायची, कधी वसुली करायची? म्हणजे तुम्ही एकीकडे वसुली करता, लोकांना टँकर देत नाही आणि परत त्यांच्यावरती कोणी बातमी टाकली तर दबाव टाकता, हे बरोबर आहे का? गावाला जर पुरवठा पाण्याचा असेल तर तुम्ही दौंडी राहून तुम्हाला त्या ठिकाणी पाण्याची लाईन जर नसेल तर ताबडतोब टँकरची व्यवस्था करायला पाहिजे. आणि हे काम ग्रामपंचायतीचं आहे. ग्रामपंचायत गावाला पाणी आहे की नाही आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे आणि म्हणून ते तुम्ही तुमची व्यवस्था करायला पाहिजे. बरोबर आहे. एक दुसरा असा आहे की आता गावात कधी पाण्याची एमआय आता मी एमआयडीसीच्या त्या एक्झिक्युटिव्हला फोन केला आणि त्याला सांगितलं मग तुम्ही पाणी बंद करता, तुम्ही सांगायला नको अगोदर एमआयडीसीचा देखील तुम्हाला पाणी येतोय, ते पाणी तुम्हाला त्या ठिकाणी आदल्या दिवशी जर बंद उद्या करायचं असेल तर आदल्या दिवशी सांगायला पाहिजे. त्या एमआयडीसीला ताबडतोब तुम्हाला सांगितलं तर ताबडतोब हे करा. तुमची चुकी आहे पण असं करू नका, मेहरबानी करून पुढे तरी करू नका. बरं आता मला सांगा, नागोट्याचा विषय झाला. आपण भाऊसाहेब, एकच्या 7 दिवसापूर्वीची लाईट तुटली होती आमच्या घरासमोर. पाणी पूर्णपणे जात होता. नागोठण्यामध्ये कोणालाच माहिती नव्हत्या कर्मचाऱ्याला की नागोठणे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पाणी चालू नाही. मी स्वतः सरपंचाला फोन करतोय, सरपंच फोन उचलत नाही. तुमच्या एका सदस्याला फोन केला ग्रामपंचायतीच्या, बाबा एवढा लिटर पाणी वाया जातोय, तुमचा खरोखर दुर्लक्ष होतोय. दुसरी गोष्ट साहेब की महाराष्ट्र प्राधिकरणातून, जीवन प्राधिकरणातून एवढा कोट्यावधी रुपये खर्च करून हायस्कूलच्या ज्या बाजूला जी मोठी टाक्या बांधलेल्या आहेत त्या टाक्यांची देखभाल ग्रामपंचायत आणि मला असं ते आपल्याकडे होती. बरोबर आहे. लाखो रुपयाच्या मशिनरी चोरी झाल्यात, माहिती आहे तुम्हाला? म्हणजे तुमचीच वस्तू, महाराष्ट्र शासनाची जी वस्तू आहे तीच तुम्हाला देखभाल करता येत नाही. हजारो करोड रुपयाच्या त्या ठिकाणी मशिनरी आणलेल्या चोरीच केल्या. साहेब आता त्या ठिकाणी परत एकदा खर्च करावा लागेल शासनाला. मग या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायत आणि तुम्ही अधिकारी तुम्ही या ठिकाणी जनतेला उत्तर द्या या प्रश्नावर. हायस्कूलच्या बाजूला ते जी एम.एस. पटेलने जी योजना केली ती आपल्या शहापाडा दक्षिणसाठी त्या योजनेचा विषय आहे. ते नागोठण्यासाठी आहे का? नाही, हद्दीमध्ये आहे ना. तो आमच्या अत्याविषय महाराष्ट्र अधिकाऱ्यांचा मान्य आहे ना सगळं साहेबांना माहिती आहे. पण मशिनरी चोरी केलं ना सगळं एफ.आय.आर. झालेले आहे, सगळे झालेले आहे. पूर्वीचा काळ होता तो. आता इथे हवेमध्ये 22 ते 23 किलोमीटर लाईन डॅमेज झालेली आहे. योजना नादुरुस्त आहे आणि तिची देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे तिथं चोरी झाली. सर मला आता एक सांगा, नागरिकांच्या जनतेला कळू दे, MGPची योजना आपली आली होती. आता आपण जलजीवनची योजना आणतात, पण ते जे कोटी रुपये खर्च झाले साधारण 9 ते 10 कोटी, त्याचं काय? त्या अमाऊंटचं काय? ते पैसे शासनाचे आहेत, जनतेचे आहेत. आता आपण परत नवीन योजना आणताय, जनतेला पाणी मिळणं गरजेचं आहे, पण ते 9-10 कोटी जे खर्च झाले त्याचं काय? 10 कोटीची योजना आहे ती, बोला, त्याचं उत्तर जनतेला मिळू द्या. सुरुवातीची योजना होती 6 कोटी 38 लाखाची, रिवाईज झाली 91 तो टेंडर अतुल मेहता लोणावळ्याला त्यांना दिलेला आहे आणि त्यांनी योजना पूर्ण करून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केलेला आहे. तो आजपर्यंत पाणीपुरवठा सुरू आहे आणि त्याचा जो खर्च आहे त्याचं मूल्यांकन मी सादर करू शकतो. नाही, पण मला सांगा, आपण जलजीवनची जी योजना आणता ही सेपरेट आहे का? आपण जी योजना आणता सेपरेट आहे का? हे जनतेला कळू द्या. आता जो जलजीवन मिशनचा जो टेंडर होणार आहे तो स्वतंत्र टेंडर होऊन नवीन योजना सुरू होणार. तुम्ही बोलताय ना, तुम्ही बोलताय ना फिल्टर पाणी आहे आणि
जाधूबाई लाईनची, तर तुम्हाला ते नमुने घेऊन तुम्हाला पाणी पाठवतो ना, बरोबर फिल्टर पाणी आहे का काय माहिती का, इथे येऊन काहीतरी भाता मारून नका. प्रॅक्टिकली साहेब बघा, ग्राउंड झिरो वरती ते पाणी जनतेला मिळतंय का, आणि आपण ज्या योजना आणता ही कुठली योजना आहे, कशामधून आपण आणता, जलजीवन आहे, MGP आहे किंवा अजून कोणती आहे, हे जनतेला कळू द्या. जनतेला कळत नाही आपण काय सांगताय. सांगतोय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे डिपार्टमेंट आहे, जिल्हा परिषद डिपार्टमेंट 5 कोटीच्या कोटी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते आणि त्यांच्या अंतर्गत जी योजना आहे ती जिल्हा परिषद मार्फत राबवली जाते. जर ही योजना 5 कोटीच्या पुढे झाली जल मिशन अंतर्गत तर टेंडर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण होईल आणि आतमध्ये असलेली GR प्रमाणे जिल्हा परिषद. बरं साहेब, आम्ही तुम्हाला तर नम्र विनंती काय करतो, नम्र विनंती करतोय की हा नागोटेचा फिल्टर पाण्याचा प्रश्न आहे, हा खूप वर्ष चालू आहे आणि जनता वैतागली आहे. आम्ही आता नागोटेच्या प्रत्येक फिल्टर जो तुमचा स्टँड पोस्ट आहे तिथं जातो, ते सॅम्पल घेतो, त्याचा तुम्हाला आम्ही दाखला देतो की तो फिल्टर पाणी आहे की नाही आहे. दोन 3 दिवसामध्ये लाईन हॉल्ट झाला, MIDCचं कनेक्शन रॉ वॉटरचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लाईनला जोडण्यात. तुम्ही सांगा त्या दिवशी आम्ही सॅम्पल घेतलो, तुम्ही आम्हाला सांगा त्या दिवशी सॅम्पल घ्या ना. बघा, आपण एका विषयावर एवढा टाइम घालवला तर एवढी भागातला प्रश्न आहे तो प्रश्न होणार नाही. तर आता मला तुम्ही सांगा, हा हे जे प्रश्न आहे त्याला एक आता मला तुम्ही सांगा, ह्या भागातली ह्या पळसपासून सुरुवात करा तर पळसपासून पळसची योजना कुठे आहे, काय कुठपर्यंत ऐकले सांगा, कोणाकडे आहे. आमदार महोदय, पळस पाणीपुरवठा योजना ही 57 त्या पळस योजनेत पळस बाहेरशू व आदिवासीवाडी असं प्रस्तावित आहे. 57 योजना प्रगतीत आहे. सदर योजनेवर 15 दिवसापूर्वी मी स्वतः साईट व्हिजिट केलेली आहे. काम प्रगती केली. नागोटे साहेब, मला या ठिकाणी नम्रपणे साहेब सांगायचं आहे, शासनाचे वारंवार पैसे खर्च होतात. तर मागची ती योजना होती 1 कोटीची. ऐका, शासनाचे काय पैसे असतील ते अधिकारी बसतील, आपल्याला पाणी पाणी मिळते का. अरे वाटेल ते विचारू नका, आपल्याला पाणी त्या गावाला कसा मिळेल एवढा बघा. आपल्याला आपण ज्या काही शासनाच्या त्रुटी असतील त्या अपेक्षेने ते बघतील, तो विषय नका. बोला सर, पळसची एजन्सी किरण अमित भगत मुक्काम पोस्ट लांडर काम त्यांनी चालू केलं, काम चालू केलेलं आहे सर पळसचं. पळसला आणि सर दुसरं त्याच्यात थेट पळस शेत पळस आहे बघा. कलरची काय पोझिशन, पळसला पाण्याचा स्रोत कुठे आहे ते सांगा. सर, पळसला पिणाऱ्यांची पाण्याची लाईन आहे, त्याच्यावरून सम घेतलेला आहे आणि सम घेतलेला आहे. हां, आणि टॅपिंग इथे हायवेला जेलजोडण्याची लाईन आहे, त्याच्यावरून टॅपिंग सममध्ये पाणी आपण पाठवत आहोत. हो, टॅपिंग त्यांचं आहे. दोन लाईन टाकलेल्या आहेत, एक लाईन टाकलेली आहे, एक लाईन जुनी आहे. त्याचे टॅपिंगचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे, त्याच्यावरूनच आपण पुढे सम घेतलेला आहे. हो हो, आहे त्यांच्याकडे सर्व. हो, तेव्हा आपण सर्व दिलेलं आहे प्रस्ताव करताना योजनेचा. ते सम घेतलेला आहे, समचं काम झालेलं आहे.
किती दिवसात ते पाणी तुम्हाला हे कनेक्शन कधी देतील? कनेक्शन त्यांचं ऑलरेडी आहे. दिलंय? हो ऑलरेडी चालू आहे पाणी? पाणी चालू आहे. शेतपळतला पाणी जातोय? शेतपळतला सर आपण नवीन योजना घेतलेली आहे. वर्क ऑर्डर होऊन जवळपास 3-4 महिने झाले. एजन्सीने काम चालू नाही केलं. तर जसं आपण विभागीय कार्यालयाकडे कळवलेलं आहे की 15 आम्हाला बदलून मिळावं म्हणून आणि त्याच्यासाठी फाईल पण बदलून पाहिजे. हो कारण तो कामच चालू करत नाही. 10 नोटीस दिल्या आता. त्याला नोटीस दिलीत काय? हो 10 नोटीस झालेल्या आहेत. किती दिवस झाले नोटीस द्यायला? नोटीस 5 मिनिट आपण त्याला नोटीस आलेल्या विभागीय कार्यालयाला कळवलं. विभागीय कार्यालयाकडून सर कार्यकारी अभियंता शिव सरांनी ही एजन्सीला सुद्धा नोटीस दिली. याचा सगळा संदर्भ टाकून आता अंतिम नोटीस सर ते परत ही एजन्सी रद्द करावी आपण आधी वाटलं आपल्याला ते फाईल प्रस्तावित केलेले ही योजना आहे. ते परत त्याचा फॉलो तुम्हाला घ्यायला पाहिजे. त्याचा फॉलो घेऊन ती शेतपळत पडत तिथे पाण्याचा साठा पाण्याचा धोका झाला पाहिजे. 55 लिटर माहितीप्रमाणे प्रत्येक घरात पाणी गेला पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? डिस्ट्रीब्युशन लाईन पकडलेली आहे. फक्त तेव्हा शासनाच्या शासन निर्णयानुसार नळ लाईन गेली हर घर गेलेलं आहे. हो सर. घरात कनेक्शन गेलं आहे. हो सर. नक्की हो मला बघायला लागेल. शेतपळतला आणि स्वतः व्हिजिट करीन आणि व्हिडिओ ह्या व्हिजिट करावं लागतील. या गोरगरिबांना पाणी मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं ह्या व्हिजिट मी स्वतः करणार आहे. म्हणजे त्या अगोदर तुम्ही त्या पद्धतीनं पाणी कुठे कसं जाईल काय होईल ते परत ती परिस्थिती आहे. परतची काय परिस्थिती आहे? परत सर सम बांधून झालेलं आहे. त्याच्यावर पंप हाऊस बांधून झालेलं आहे आणि साठवण टाकीचं काम झालेलं आहे. ड्रायव्हिंग मिलचं काम पण झालं आहे. तर डिस्ट्रीब्युटरचं काम मला तुम्ही पाहिला मी पाईपलाईन केली. त्याच्यानंतर आता पाईपलाईनची ऑर्डर दिलेली आहे. डिस्ट्रीब्युटरचं काम चालू होईल. तुम्ही काम केलं? अनिल भगत. किरण अनिल भगत आणि ते बळच पाणी त्यांनीच काम घेतली ना? नाही शेतपळतला कॉन्ट्रॅक्टर निखिल कन्स्ट्रक्शन तालुका रांतारा मिराटी बोरकर मुक्काम पोस्ट पाटणी काबूल तालुका पेन झाले सर. आणि काम चालू आहे? नाही काम चालूच करत नाही. काम चालूच करत नाहीये. बोरकर इथला आहे ना? कॉन्ट्रॅक्टर इथला आहे तो पण करत नाही काम? तोच करत नाही. बाकी दुसरं काम चालू आहे. सांगा तुम्ही इथे स्थानिक असताना त्यांनी काम चालू करायला पाहिजे. स्थानिकांनी काम का थांबवलं? आम्ही त्याला वेळोवेळी कोणती आणि लेखी पण दिलं पण ते नाही काम करत. नवीन योजना आपण प्रस्तावित करतो किंवा ती मंजुरी घेतो त्यावेळेस पंचायतीने 10-12 ते ठराव असतात. उदाहरणार्थ जागेचा प्रश्न. आता ही सर्वच जबाबदारी कुठे असते कुठल्याही जागेचा प्रश्न सॉल्व्ह करायचा तर हे ग्रामपंचायतीचं काम. एक मिनिट काही अडचण आली असेल तर उदाहरणार्थ जर ग्रामपंचायत देत नाहीत का? नाही जागेचा प्रश्न सॉल्व्ह आहे सर. संबंधित आणि तुला काय अडचणी कोणाच्याकडे एकदा सांगितलं गेलं तर 2,00,000 प्रेमात सांगितलं गेलं शेवटी 3 नोटीस झालेल्या शेवटी ते वरती गेले. वरून जारी केलेल्या सेवकांनी शेवटीच्या एजन्सीला बाहेर काढलेले. काल गेलो दुसऱ्या प्राप्त माहितीनुसार व्हायलाच पाहिजे 2-3 एजन्सी ब्लॅकलिस्टला टाकलेल्या आहेत. खूप बरं वाटलं कारण ही वस्तुस्थिती असेल. जसं मगाशी विशेष झाला एजन्सी कोणी टेंडर भरतं आणि वाटून मोठा होता. पण प्रत्येक एजन्सीने चौका ठीक आहे तुम्ही काम घ्या पण काम सुद्धा अशा माणसाला द्या की जेणेकरून ज्याला गरज आहे त्यांनी काम करायला खऱ्या योजना करायला कारण हे की एजन्सी प्रत्यक्षात काम करत काय तुम्ही ह्या ज्या योजना आहेत रजिस्ट्रेशन असेल तो ताबडतोब टेंडर भरतो. हो रजिस्ट्रेशन असेल तो ऑनलाईन ताबडतोब भरतो.
पण त्याला त्या कामाचा अनुभव आहे की न अनुभव आहे याचा अभ्यास तर केला पाहिजे. त्याचा अभ्यास नाही केला तर नुसता काय तो असेल का रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर आणि तो पाईपलाईनचं काम कधी केलंच नसेल त्यांनी. तर ह्याच्यामध्ये ड्रॉपफॉल असा आहे, एका ठेकेदाराने 40-40 कामं घेतली. त्यावेळेस मागच्या वेळेस मी ऑफिसला गेलो, 16 कामं एका ठेकेदाराने. अशा काही एजन्सी असतील तुम्ही शिवना सांगा. खूप महत्वाची चर्चा चालू आहे, खूप म्हणजे योग्य चर्चा आहे. काही एजन्सीच्या आहेत शिव सरांनी खूप सहकार्य केलेलं आहे, एवढं सहकार्य केले आहे तर त्या ठेकेदाराचं 5 कोटी 6 कोटीपर्यंत जर काम घेतलं असेल तर त्याला काम घेऊ नका. माझ्याकडे काही पण पुरा की तुझी कॅपॅसिटी किती आहे, 5 कोटीपर्यंत कामं घेतले ना, 5 कोटीपर्यंत संपव, त्याच्यानंतर पुढचे कामं घेतला नाही यायचे. पण सर होणारा आहे प्रत्येक मिटिंगमध्ये बोलतो का की हे जो काही बदल चालू आहे काल सुद्धा की एजन्सी काम घ्यायचं मोकळं व्हायचं आणि अशी एकच नाही सर माझ्या जिल्ह्यामध्ये बरेच योजना आहेत आणि या संदर्भात दर महिन्याला देखील होते. आता जेणेकरून व्यवस्थापक आहे ना आणि पहिल्यांदा ब्लॅक लिस्टला फक्त ऐकून होतो का मला बरं वाटतं 2-3 एजन्सी ब्लॅक लिस्ट काय तुम्हाला अडचण आली तर शिवून आम्ही दूर आहे. पण तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरचा एक घ्यावर धरा, एक धरा त्यांचा आणि त्या योजना या पूर्ण झाल्या नाही तर या निधीच्या नंतर एकही रुपया मिळणार नाही. बरोबर आहे. तर ही जबाबदारी आपली सर्वांची आहे. तर ते बघा व्हिडिओ तुम्ही पण लक्ष ठेवा, कारण याच्यावर जर चेक झाला नाही तर या योजना पुऱ्या होणार नाही. या ग्रामीण भागातल्या योजना दोन्ही फळकमध्ये आपल्या ताज्या दोन्ही पण झालेले आहे, पाईपलाईन पडलेले आहे, बरोबर लाईन वगैरे काही पडलेली नाही. आणि दुसरी गोष्ट अशी का आता ते काय पण भगत जे होत आहे ते भगत कॉन्ट्रॅक्टर सुद्धा फळक आपलं आलेले नाही आतापर्यंत. ते कोण 5 हा काम करतो इकडे नागपूरला जाऊन नागोडीमध्ये आणि भगत वगैरे कोणाचं आपल्याकडे आलेलं नाही. आम्हाला कधी भेटला पाहिजे काय कॉन्ट्रॅक्टर असतात हे फक्त त्यांचा लेबर फक्त त्यांचे रजिस्ट्रेशन होतं. बाकी मग ते कामं कोणालाही विकतात काय करतात ते त्याची जबाबदारी ती घेत. बरोबर आहे ना. आमच्याकडे काम करत माणसं आम्ही सांगायला पाहिजे म्हणण्याबरोबर आहे. तर शासनाच्या निर्देशानुसार काही इन्स्ट्रुमेंट आधी बनवले तर आपण गल्लीमध्ये लाईन पकडलेली आहे, परंतु भरती कनेक्शन पकडलेलं नव्हतं. कारण पर कॅपिटा म्हणजे जो प्रति मानसी मानदंड असतो त्याच्यात ते बसत नव्हतं. तर काही इन्स्ट्रुमेंट आधी त्याच्यात भरती कनेक्शन आपण पकडलेलं नाही. ते शासनाच्या निर्देशानुसार 15 वित्त आयोग वगैरे ज्याच्यातनं ते बसवावे आणि ते कनेक्शन द्यावे. काही योजना अशा पण आहेत. असं आहे बघा 15 वित्त आयोग तुमची लाईन तर पूर्ण गेली पाहिजे. लाईन पण पूर्ण केल्याशिवाय ग्रामपंचायत तुमच्या 15 वित्त आयोगामध्ये घरोघरी नळी आहेत तर ते पण तुमची लाईनच केली नाही तर मग काय करणार. शेतकऱ्यांपर्यंत जो विषय आहे त्याच्याकडे काही तुला काही झालंच नाही काम. वागडीवाडीमध्ये पण काहीच नाही काम झालेलं. हा लोकसंख्येच्या मनाने बरोबर घेतली का. वागलीचं काय केलं. प्रॅक्टिकली काम करताना किंवा जे आमच्या पत्रकारांवरती सबमिट करतो 2011ची लोकसंख्या ही पकडली जाते. त्याच्यावर काही ठिकाणी भांडून मग तो ग्रामसेवक तो व्हिडिओ साहेब आणि व्हिडिओ साहेब तहसीलदारांचा तो काही दाखला घ्यायचा लोकसंख्येचा. तो दाखला घेऊन थोडीफार कपाशी वाढली त्या दाखल्याने ठराविक पिरियडपर्यंत मंजुरी दिली गेली. कालांतराने तीही काही कोण दाखला एक्सेप्ट करत नव्हता. ऑनलाईनला तर प्रत्येक शासनाच्या निकषानुसार 2011च्या लोकसंख्येनुसार किती टाकी येते तुमची त्याला भागिले 2 तेवढी ती कपाशी भेटते. काही ठिकाणी तर अशी परिस्थिती की डिझाईन करताना डिझाईननुसार 3000 लिटरची टाकी आली. काय होतं उंचावर काय तर मी तिथं बांधून म्हटलं उंचावर बांधायची 3000ची टाकी. मी म्हटलं लोकांनी विरोध आहे. मी रिक्वेस्ट करून सर
ती टाकी 5ची केली 10ची केली आणि आता ठरलेलं आहे की जर 3,000 5,000ची टाकी येते कमीत कमी 10,000ची तरी 10,000 लिटरची तरी कमीत कमी टाकी द्यायला पाहिजे. हो ही वस्तू हे इथं ऑल ओव्हर महाराष्ट्रात हे नियम सगळ्यांना लागू येतात. 2011 पत्र काढल्यावर तुम्ही तालुक्याचे बँक तुम्ही काय करून आणलेलं आहे कागदाला वगैरे सगळे नंतर 2 वर्ष डिले व्हायला आपलं टार्गेट 100% कव्हर झालं असतं तर आपले सगळे इन्स्ट्रुमेंट कमीत कमी 4दा बदललेले असतात. DSR बदलले, परत शासनाचे नॉर्म बदलले, 4दा अंदाजपत्र बदलले. सर आता फायनल स्टेजला सबमिट केलेले आहेत. माझ्या माहितीनुसार कालच्या आढावामध्ये तालुका रोहा अंतर्गत 10 इस्टिमेट 10 अंदाजपत्र सादर करायचे फक्त बाकी असतात. 8 दिवसात मॅक्झिमम तेही सादर करून घेतो. कुठे अडचण आली तर मला सांगा. काही जीवना सांगायचं असेल किंवा त्यांची काय मंजुरी असेल ती घेऊ. परंतु गावाला सगळ्या गावांना पाणी मिळायला पाहिजे एवढी मेहरबानी करा. हे आता पैसे तुम्हाला आता मिळतील, पुढे पैसे मिळणार नाही, नंतर पैसे मिळणार नाही. तर त्या दृष्टीनं हे बघा. आता तिथे आदिवासी वाड्यांचा काय करणार तुम्ही? पळस मसूर गाव आहे, त्या मसूर गावामध्ये पळस येत आहे, बाहेरची येत आहे आणि बाहेरची आदिवासी वाडी. असं तिघांचे मिळून ते एक एस्टिमेट आहे. कोयनावाडी पण आहे त्याच्यात. कोयनावाडी, आदिवासी वाडी आणि बाहेरची असं तिघांचे मिळून ते एक एस्टिमेट आहे. तर तिथेही कुठे टाकी लागत आहे. पळसला तुम्ही पळसला घेतली हां, तर पळसला तुम्ही वरती जर डोंगरावर टाकी घेतली तर त्या ग्रॅव्हिटीनं पाणी लावतो. परंतु आदिवासी वाड्याला तुम्ही पाणी कसा द्या? त्यांचं वेगळी स्कीम आहे सर. प्रत्येक गावाची वेगवेगळी स्कीम आहे. पण मसूर गावाच्या नावाने ते बारशिवला तुम्ही टाकी घेतली तरी चालेल. त्या ठिकाणी दिली तर ती आदिवासी वाड्याला देत आहे. पळसची जी टाकी आहे ती पळस आदिवासी वाड्या सुद्धा कव्हर झाल्या. हो सर, त्या एस्टिमेटमध्ये सर्व कव्हर झालेले आहे. आता कोंडगावला काय करणार तुम्ही? तर कोंडगावचं पण एस्टिमेट आम्ही बनवलेलं आहे. टेंडर प्रोसेसला आहे ते. 73.24 लाखाचं एस्टिमेट आहे. 73.20 लाख 20 लाख ते टेंडर प्रोसेसला आहे. बघा कोंडगावला आदिवासी पट्टा मोठा आहे. आदिवासी पट्ट्यात तिथं पाणी वरपणे गेलं पाहिजे. त्या दृष्टीनं तुम्ही संपूर्ण अभ्यास करून तिथं पावलं टाक. हो सर, सर्वे कसा करण्यात आला आहे. तर सर्वेनुसारच आम्ही सर्व बनवून आता सादर केलेलं आहे. याच्यात किती दिवस जातील तुम्हाला? आता जर ते टेंडर प्रोसेसला आहे तर टेंडर फ्लॅश होईल तर मग पुढची प्रोसेस जी त्या लेवलला आहे ती होईल. एक काम करा, एक टेंडर प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही मला फोन करा. त्यानंतर तुम्ही बैठक आहे आणि ह्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं हे आणि कॉन्ट्रॅक्टर काय हे असेल ते जीवनासाठी याला करून टाका. दुसरा मी बोलतो. सर, माझी आपणास विनंती आहे की आपण विभागीय स्तरावर जर चर्चा केली की कुठलंही असू दे, उदाहरणार्थ कोंडगाव आहे, की त्या कोंडगावमध्ये कामाच्यासाठी कोणी उघडे केले, कोणी मदत केलेली, काय केलेली, त्या कामासाठी कोण इंटरेस्टेड आहे, तो माणूस परिपूर्ण मेहनत करतो, अलिबागला जातो, आठवडत करतो की मी कोंडगावचं इन्स्टिमेट करणार आहे. ज्यावेळेस टेंडर फ्लॅश होतं त्यावेळेस दुसरा बिलो टाकून देतो. आणि महत्वाची गोष्ट भरतात साहेब 3% बिलो, 13.5% बिलो, 5%, 13% सर 13.5% बिलो प्लस पब्लिक कॉन्ट्रीब्युशन. सांगा मला काय कामाची क्वालिटी भेटणार आहे तुम्हाला? म्हणून टेंडर करताना एक काम करा. बरेचसे काही आहेत. उदाहरणार्थ कोंडगाव हे टेंडर प्रोसेस आता पुढची ग्रामपंचायत त्यांच्या पुढची ग्रामपंचायत पाटण जाईल. सर, या नागपूर विभागात 10 पंचायत समिती तयार करून या पद्धतीने
निळीतर्फे नागोठण्याचा एस्टिमेट आपण बनवून प्रस्ताव सादर केला होता. टेंडर क्रॅश होऊन टेंडर मिळून त्यांना वर्क ऑर्डर पण मिळालेले आहे. कामाला अजून सुरुवात झालेली आहे. सध्या पाऊस आहे, त्याच्यामध्ये टाकी पकडलेली आहे. जवळपास निळीतर्फे नागोठणे कोरगावमध्ये ते काम आता चालू होईल थोड्या दिवसात. सध्या पाऊस आहे त्यामुळे पावसात कामाला सुरुवात केली. ते एस्टिमेट आहे 37,81,000. विशाल राजेंद्र मांडेच्या नावाने आहे, पण काम मला वाटते दुसरं कोणतरी करणार आहे. विशाल मांडे एजन्सी आहे. हां, पण काम कोणतरी तिथे गावातलं स्थानिक करणार आहे. हो हो हो. कांगोर्डे साहेब, तुम्हाला एक माझी नम्र विनंती आहे. पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सचिन मोदी यांनी त्यासाठी खास बैठक लावलेली आहे. ज्या लोकांना आपण कॉन्ट्रॅक्ट अलर्ट करतो त्यांनी ते काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे 15%नी 20%नी दुसऱ्याला कमिशन देऊन कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि ते काय काम करणार मला तुम्ही सांगा. मॅडम, मागे पण आमची बैठक झाली, मी सांगितलं होतं. मॅडमने स्पष्टपणे सांगितलं की जो ठेकेदार काम घेतो तो ठेकेदार कामच करत नाही, तो दुसऱ्याला पण ते काम देतो आणि तो कमिशन घेतो. मग अशासाठी आपण काय करणार ते जरा सांगा. आणि आमदार साहेबांकडनं काय मदत पाहिजे ते पण सांगा. मी तेच तर म्हणतोय, इथून उपविभागाचे जेवढे अधिकारी आहेत साईट सुपरविजन करून सगळं परिपूर्ण करता विभागीय कार्यालयात सादर करणे. विभागीय कार्यालयात सादर केल्यानंतर टेंडर प्रोसेस सगळी तिथून होते आणि फायनल आमच्या हातात वर्क ऑर्डर आल्यानंतर त्या कामाची ऑथॉरिटी काय पुढे काय होईल नाही होईल ती जबाबदारी आम्ही. हा प्रश्न मी मगाशी साहेबांना बोललो की आपण आपल्याच करा आणि साहेबांना नवीन मी प्रत्येकाला सांगतो की माझ्या वरिष्ठांनाही सांगतो पण शेवटी ऑनलाईन कारभार सगळा कोणीही भरतात. अरे भरताना पण तुमची कामाची कपासिटी असेल, काम करणारे असेल तरच काम करा. आणि जरी तुम्ही करणार असेल दुसरं कोण करणार असेल त्याला द्या. आणि फार मोठ्या प्रमाणावर बाकी आता होत नाही. वजरोळीचं रेडी आहे, वाजगावचं पण आहे. त्याच्यामध्ये वाजगाव, पिंपळवाडीला सगळं घेतलेलं आहे. ती फाईल विभागीय कार्यालयात पुढच्या प्रोसेससाठी आहे. टेंडर नाही झाले. हा आठवडा जाईल कारण का काम तिकडे खूप फास्ट ते होते. आता सगळे तिकडे कॅम्प लावलेला आहे. माझं गाव प्रॉपर धुळे. सन्माननीय साहेब आमचे पालकमंत्री होते. त्यावेळेस जस्ट आमचे कार्यकर्ता त्यांनी काम आलं होतं. त्यावेळेस आमचे खासदार श्री बापू साहेबांचे काम करण्याचा साहेबांकडे आले. त्यावेळेस झालं आमचं काम तर हे बघा, गांगुर्डे माझी तुम्हाला जे काय अडचणी असल्या कुठल्या त्या मला सांगा. ह्या भागातल्या माझं म्हणणं असं आहे की एकही गावाला पाण्याचा पासून वंचित राहता कामा नये. ही गावं संपूर्ण पाण्यात परिपूर्ण झाली पाहिजे. पैसे शासनाचे आहेत, शासनाची ते वापरायचे आहेत आणि लोकांना पाणी द्यायचं. आता त्या गुरुद्वाराने सांगितल्या आणि सांगितल्याची वस्तुस्थिती आहे. परंतु त्या वस्तुस्थिती आपल्याला सर्वे करायचं किंवा काय करायचं ते तुम्ही सांगा. पण कामं झाली पाहिजे एवढं बघा. या मतदारसंघामध्ये या पंतप्रधान साहेबांच्या योजना आपण टाकताना राबवायच्या ठरवल्या आहेत. आणि सर्व कार्यकर्त्यांचं एकच अपेक्षा आहे की ह्या भाजपच्या माध्यमातून योजना होत्या, आमदारच्या तुमच्या माध्यमातून योजना होत्या आणि काय नाही होतात. मग आम्ही आपलं सर्टिफिकेट असं घ्यायचं आणि साहेब हे आम्ही योजना बघितलेली. मग आमच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? हा आमच्यापुढं मोठा एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपण आमदार
बनवला पाहिजे. जर तुम्हाला अधिकारी मंडळी आणि शो साहेब सांगत असतील की परत काय झाले आमदार साहेब तुमच्या मतदारसंघाचे आहे, ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि ती पोचली नाही तर आमचा हा बसलेला सगळ्यात जनसमूह आहे हा उपेक्षित अपेक्षित राहणार. आपण त्याच्याकडे लक्ष आमदार साहेबांची माझी विनंती. यासाठी तुम्ही राजकारण का हवं? खरं म्हणजे मी राजकारण या पाण्याच्या बाबतीत कधीच करू इच्छित नाही, रस्त्याच्या बाबतीत करू शकत नाही. आपण आमदार आहोत हे सगळ्यांचे आमदार आहोत, आपण अधिकारी आहोत हे सगळ्यांचे अधिकारी आहोत आणि म्हणून या ठिकाणी कुठलंही राजकारण न असताना सरळ हाताने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. यांना माहिती आहे, आपल्याला मी होतो त्याला माहिती आहे की कधीही राजकारण केलं नाही, काय म्हणून काम ते काम करत आम्ही काय. मला बघा मागे मी मंत्री होतो तर या नागोठ्यातली कामं करताना कधीही मी असं बघितलं नाही की बाबा तो एका पक्षाचा आहे, तो राष्ट्रवादीचा आहे, तो काँग्रेसचा आहे, तो भाजपचा आहे, कधीच बघितलं नाही. आपण माणसं आहोत आणि माणसाने माणुसकीसारखा वागायला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला काम करणं गरजेचं आहे. मला जास्त जी ही आहे की जास्त लोकांना आपण जर पाणी दिलं तर त्याच्यासारखं दुसरं पुण्य कुठलं आणि म्हणून ती मी कधीही नाही ही योजना मी केली त्या एक पाटण द्यायला एवढे पैसे दिले काही नको, कोणी पैसे नाही दिले, पैसे हे सर्वांचेच आपलेच आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या आजची मीटिंग आपल्याला या ठिकाणी लोकांना पाणी देणं, लोकांची सेवा करणं हेच खरं आपलं पुण्य आहे. एवढंच. हॅलो सर, एक आपला मतदारसंघ जो आहे आपला मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये आमदार साहेब किंवा आम्हाला पत्र देतात आपले संबंधित हा प्रश्न आहे आणि आपण पत्र देतात कलेक्टर साहेबांना की हे काम जिल्हा परिषदमध्ये पाठवलं जातं, BMCला जातं आणि तिथं मग जेव्हा हल्ली नवीन पद्धतीप्रमाणे एनओसी लागतात, गाडीची एनओसी पोर्टल लागतो, बायपास करायला लागतो. तर बिडो साहेब तुमचे ग्रामसेवक आम्हाला मदत करत नाही. साहेबांच्या मतदारसंघामध्ये नागोठा, मेढा आणि कुटीबा या मतदारसंघात बिडो साहेब आम्ही जेव्हा आमचं पत्र कलेक्टर साहेबांचं येतं तर कलेक्टर साहेबांचं पत्र आल्यानंतर आम्हाला ते मुदतीत 4, 5, 6 दिवसात काय 1 हप्त्यात त्याची एनओसी आम्हाला मिळायला पाहिजे तातडीने. त्या काही ग्रामपंचायत देत नाही, काही ग्रामपंचायत देतात नाही ते काम झालेलं आहे अमुक आहे आणि कार्यकर्ते साहेब तुमच्या त्या सुचवले तुम्ही काम आहे ते निधी परत साहेब करतो. साहेब आपला निधी या भाव तालुक्यात 1 कोटी साहेब परत गेला या अधिकाऱ्यांच्या म्हणजे कारभारामुळे. 1 कोटी निधी आता रोहा तालुक्यातला गेला आणि पाली तालुक्यातला 1 कोटी निधी परत साहेब गेला. 2 कोटी आमदार साहेबांचे निधी परत गेले. व्हिडिओ साहेबांना माझी विनंती आहे, कलेक्टर साहेब पत्र देतात, आमदार साहेब पत्र, शासन तुम्हाला पत्र देते तर तुमचा ग्रामसेवक काय काम करतो, का देत नाही पत्र, काय एनओसी देत नाही आणि हा पत्र आवाज देणार असेल तर रस्त्यावर उतरले तर आम्ही रचना पाहिजे तर परीक्षा एकदा घ्या आमची आणि आम्ही तो प्रश्न रस्त्यात आपल्याला सोडणार नाही. माझी कुठल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे तुम्ही सरकारला बोललं पाहिजे की हा एक एनओसी योग्य आहे, तुम्ही दिली पाहिजे. हे रस्त्याचं काम आहे, हे गावाचं काम आहे, गावाच्या कामाला एनओसी दिली पाहिजे. हा गावचाचा रस्ता आहे, हा गटर गावचाच आहे, बरोबर मिळत नाही. परत गेले असं गाव आहे तर आपण क्लास म्हणून ऑफिसर आहात व्हिडिओ साहेब, ग्रामसेवकांना जाग्यात तुम्ही थांबवला पाहिजे. आम्ही या प्रशासनाने काम केलेलं आहे. आमदार साहेबांचा निधी परत द्यायला नाही. आमदार साहेब ज्या पद्धतीने बघतात मगाशी जो महत्वाचा मी उपस्थित केला पंतप्रधानांची योजना आणि पंतप्रधानांची योजना केंद्रात तो पैसा आलाय आणि केंद्राचा पैसा कमिटी आहे, शिव आहे कमिटी असते, समिती असते, तिथून पटकन वोट काढून आम्ही आणलं काम आम्ही म्हणलं. आमदार साहेबांच्या मतदारांना आमदार साहेब आमचे भाजपचे नेते आहेत, आमदार साहेब आमचे कामं मंजूर करतात, अधिकाऱ्यांना मदत करते तर साहेब त्याच्यात आपण लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. एक मिनिट. पण आपल्या कार्यकर्त्याला कुठल्याही कार्यकर्ता विश्वास घेत नाही. न विश्वास घेताना ही कामं सगळीकडे चालू आहे तर आपल्या कार्यकर्ता विश्वास घेणंही गरजेचं आहे. हे तुम्ही सांगवलं आवडून आमच्या कार्यकर्त्याला आता जी कामं असतात ती ऑनलाईन कामं असतात. ती ऑनलाईन कामं जी मंजूर होतात ती काय
काही उशिऱ्यानं होत नाही काय ना, ज्याचा रहिशीचे नाही, ज्याचं परफेक्ट कागदपत्र काय त्याला मंजूर होतात. पण आता त्याच्या लक्ष आपण दिला व्यवस्थित, बाबा हे काम निघाले. आता तसं त्या मॅडमने सांगितलं हे काम निघालं तर जवळच्या लोकांना दिलं तर बरं होईल, कारण तुम्ही पण हे करा. स्थानिक आणि ते काम घेतलं तर त्याचा तो काम व्यवस्थित करू शकतो. त्या कामाचा हे चांगलं असतं, क्वालिटी चांगली असते, लोकांना ते चांगलं हे होतं. त्या दृष्टीनं बघा सर, आता जी पंतप्रधान योजना आपण सांगितली आणि घरोघरी नळ योजना आपण घेणार आहात, तर ती लाईन कितीची टाकणार आहात, किती इंचीची? ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्ही लाईन योजनेचं काम करणार आणि 1/2 इंच गर्डी कनेक्शनसाठी आम्ही फक्त तुमच्या पायरीपर्यंत जर इस्टिमेटला प्रस्तावित केलेलं असेल तर पायरीपर्यंत मेन लाईन म्हणतोय मी. मेन लाईन जी टाकणार आहात तुम्ही पंपाऊस पासून पुन्हा कुठल्या गावाची म्हणताय? पाटणचे डिझाईन म्हणजे काय होतंय माहिती आहे का, आता आमची 2ची लाईन आहे, 2 2.5ची, तर त्याच्यामुळे ते पाणी वरती चढत नाहीये. तर तुम्ही ती लाईन कमीत कमी 4 इंचाची तरी हवंय आम्हाला. तर पाण्यात कारण प्रेशर डाऊन होतंय प्रत्येकाने नळ घेतल्यानंतर. इतके महत्वाचे प्रश्न आहेत ना. आता ही 2011ची लोकसंख्या डिझाईन जसं पाणीच्या टाकीचा विषय होता सेम विषय हा आहे. जे डिझाईनला आलेलं असेल तेच सँक्शन झालेलं असेल आणि त्याच्यानंतर समजा पर्टिक्युलर याचा काय उपयोग होत नाही. एक मिनिट, ही 2018च्या सेन्सेक्सनुसार की जे काही डिझाईनला आलेले ते सगळे समोर दिसतात आणि आपण जरी वाटून पकडलेलं असेल ते काट मारून देतात. त्यांच्या 2.5ची जरी लाईन असेल, भाग्य समजा आता इस्टिमेटला सुद्धा 2.5ची आले असेल तर भले जर काही अडचणी येत असेल तर ते आपल्या पद्धतीने काही थोडंसं जर काही चेंजेस करता येतील तर तेवढा प्रयत्न करणार. पण जे इस्टिमेटला जरी आम्ही इस्टिमेट तयार करून पाठवतो, आम्ही नव्हे आपल्या रायगड जिल्ह्यासाठी 12 एजन्सी शासनाने नेमलेल्या आहेत, त्यांनी परस्पर सर्वेक्षण केलेलं आहे. आपण पण त्याच्यात बघितलेलं आहे, त्या माध्यमातून वरती सादर केलेले आहे अंदाजपत्रक आणि त्याला मंजुरी वरून प्राप्त झालेली आहे. जी मंजुरी प्राप्त झालेली असेल त्या मंजुरीनुसारच इस्टिमेटचं काम करून घेणार. तर विनंती आहे, कारण जवळजवळ 3 गाव आहेत, संपूर्ण पाण्याची बोंबाबोंब अशी आहे की पाणी वर चढतच नाही. केल्यानंतर मग ती 2.5ची लाईन असली तरी पाणी वर चढत नाही. आदिवासी वाटेला पण पाणी पोचायला पाहिजे. तर ते लाईनचं जरा बघा, पहिले एवढं बघा, लाईन महत्वाची आहे सर. चेक करून घेतो मी इस्टिमेटला माझ्या पद्धतीने जेवढी मदत करता येईल तेवढी करतो. हॅलो, नमस्कार, मी संतोष लाड. आमच्या आयकर ग्रामपंचायतीतील 5 महसूल गावाचे माननीय पंतप्रधान मोदीजी साहेबांनी जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नळ, घरघर नळ अशी जी योजना आलेली आहे की प्रत्येक घरात पाणी पोहोचलं पाहिजे आणि 2024 पर्यंत कोणतंही गाव, कोणतीही वाडी, कोणती हे पाण्यापासून वंचित राहावं नाही असं साहेबांचं जे महत्वाकांक्षा आहे. आणि त्यासाठी आमच्या आयकर ग्रामपंचायतीतील 6 महसूल गाव आहे. एक बालसई, नंतर कानसई, सुकेली, येदवली, ऐनगर आणि तामसोली अशी 6 महसूल गावं आहेत. या 6 महसूल गावात जल मिशन अंतर्गत काय काय पद्धतीने इस्टिमेट दिले आणि प्रत्येक गावात महसूल गावात योजना कोणत्या स्टेपला आहे, कुठे इस्टिमेट झाले, कोणती योजना झाली त्याची परिपूर्ण माहिती आपण देण्यात यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. साहेब, एनगरमध्ये प्रॉपर एनगर 59.29 लाखाची योजना आहे. या योजनेमध्ये आदिवासी वाडी प्रमाण आत्ताच प्राप्त झालेली आहे 59.29. त्या एनगर योजनेमध्ये आदिवासी वाडी सुद्धा समाविष्ट आहे. प्रमाण प्राप्त झालेली आहे. टेंडर प्रोसेससाठी आपले स्थानिक कोणी जर असेल तर त्याने त्याच्यात लक्ष घालावं आणि टेंडर प्रोसेसमध्ये वरती जाऊन काम अधिक सुंदर व चांगलं कसं होईल यात आपण लक्ष घातलं तर बरं होईल. हॅलो साहेब, ऐनगर म्हणजे ऐनगर गाव म्हणजे 6 महसूल गाव सांगितलं तुम्हाला, त्याचं ऐनगर गाव आम्हाला आता पुढे येतोय ना की पूर्ण पंचायतीचं बोलले आम्हाला एक सांगतोय ना. तामसोली
तामसुलीचं 92.02, त्याच्यामध्ये तामसुली, गोंडकर वाडी आणि सावरवाडी असं हे 92.02 लक्षाचं एस्टिमेट सुद्धा आपण सादर केलेलं आहे. त्याच्यानंतर सुकेडी 199.79 एस्टिमेट आहे. त्या सुकेडीमध्ये डंगरवाडा, कोंबडेवाडी, वेसाळेवाडी हो असं हे समाविष्ट आहे. आणि त्याचा सुकेडीचं टेंडर ओपन झालं. ते सुद्धा एवढ्या दुर्गम भागात वाड्या असून सुद्धा कोणीतरी ते टेंडर भरलं 3% बिलो गेला. कसं काम करणार हो? आता तुम्ही विशेष काढला, एनगरसाठी पाठपुरावा करा आणि मदतीसाठी माझ्याकडे या. मग चांगलं काम करा. कुठे बाळसई बाळसईला ऑलरेडी योजना मंजूर आहे, काम चालू आहे डिस्ट्रीब्युशन लाईनचं. तर काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. हां, त्याचे साईड विजिट बाकी आहे. बाळसईला पण काम मंजूर आहे, टाकीचं काम चालू आहे. आणि निडवलीला 154.93 एस्टिमेट रेडी केलेलं आहे. ते सादर करायचं बाकी आहे एजन्सीकडून, पण ते पण आपल्याकडून तयार झालेलं आहे. वांगणी आणि आमदोशी पण आम्ही सादर केलेलं आहे. वांगणी जवळपास 31 लाखाचं आहे आणि आमदोशी 111 लाखाचं सादर केलेलं आहे. तामसोलीमध्ये तामसोली गोगलकरवाडी टेंडर साहेब, मला भाषेच्या स्कीमबद्दल बोलायचं आहे. भाषेच्या स्कीमचा एस्टिमेट आपल्या महाराष्ट्रात झाले ना? काय भाषेची स्कीम जी आता काढली भारतीय पेयजलमध्ये, ती आता काम चालू आहे. हो, परंतु तुम्ही सांगताय की घराच्या जवळ लाईन केली पाहिजे, तसं की आपल्या एस्टिमेटमध्ये दिसत नाही. साहेब, आता तुम्ही जे सहकार्य करा आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठेकेदाराला जागा उपलब्ध करून द्या. तुम्ही जसं सांगणार त्या पद्धतीने जी पैसे टाकली जाणार. आता एक बाब मी स्वतः विचारलंय, कॉन्ट्रॅक्टरमध्ये आमच्या एस्टिमेटमध्ये दोन्ही साईड टाकणार आहे. सगळेजण शांत राहा. जर माहिती राहील पूर्वी इस्टिमेट बनवताना याच्यात तुम्ही मला मुद्दा मांडला आहे राजकीय तो याच्यात आहे. तर ज्या लक्षात घ्या, बनवलं त्या तुम्ही नाही बनवलं माणसं एजन्सी वेगळी आहे. तुम्ही बनवताना ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या पदाधिकारी सहयोग घेतलेला आहे. त्यांनी घेताना पर्शिवंत घडवायला मागं ठेवायचं, माझं बाजूला ठेवायचं. जरा लक्षात घ्या, ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर तुम्ही स्वतः साईड इन्स्पेक्शन करा माणसाईला. तुम्ही साहेबांनी तुम्ही स्वतः यावर तुमची खात्री होईल. खरं काय नाही होतं. पण त्या कॉन्ट्रॅक्टला मी एक फाईल फक्त एक आकार सांगितला आणि एका घरासाठी साकारच नव्हतं तो. साहेब, काय तुम्ही करताय त्याचा लोकांना उपयोग व्हायला पाहिजे. पाणी हा सगळ्यांना भेटलं पाहिजे. भाषेच्या स्कीममध्ये मॅडम एक मिनिट भाषेच्या स्कीममध्ये बोलायचं झालं, पंतप्रधानांनी प्रत्येक घराला पाण्यावर गेला पाहिजे. ही जर स्कीम पुढे चालली असेल तर संपूर्ण इन्स्टिट्यूट बदलायला लागेल. साहेब, जे मंजूर झालेलं आहे मंजूर भाषेची गरज. एक मिनिट, हे मगाशी बोललो काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या तांत्रिक अडचणी जरा समजून घ्या की पर कॅपिटल जो असतो, पर कॅपिटलच्या वरती गेलं तर ते एस्टिमेट मंजुरीला मंत्रालयात जातात. आता शासनाने तो पर कॅपिटल वाढून दिला म्हणून त्याच्यातले 60-70% आता डिव्हिजनलाच मंजूर होत आहे. अजून ठराविक एस्टिमेट तेच तिथे काय सुरुवातीचे एस्टिमेट बनवताना गल्टी कनेक्शन आपण काही एस्टिमेटमध्ये पकडलेलं नाही. यापूर्वी पण मी बोललो आणि जे नवीन आले तर आम्हाला त्याच्या सूचना दिल्या की गल्टी कनेक्शन सुद्धा पकडा. गल्टी कनेक्शन सुद्धा तुम्हाला ऑनलाईनला दिसतात. ऑनलाईनला या गावामध्ये किती गल्टी कनेक्शन बाकी आहेत आणि किती झालेले आहेत तेवढं मी एस्टिमेटला सबमिट करू शकतो. साहेब, या भारतीय गावाच्या संदर्भात मी स्वतः भारत निर्माण स्कीममधला मी स्वतः माझ्या भारताची स्कीम मी स्वतः केलेली आहे. मी स्वतः करून मी प्रत्येक घरामध्ये घराला कनेक्शन दिलेलं आहे. आणि
आता ही नवीन लाईन येते त्यांनी जर गाव अर्धवट राहणार असेल तर तुम्ही आम्ही काय करणार? प्रत्यक्षात येतील ते बघतील काय काय तुमचा सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम. जरा सगळ्यांना चान्स द्यायला पाहिजे, समजून घ्या. नक्कीच आहे तुमचा साहेब होईल प्रॉब्लेम. साहेब बोलतायत ना, होईल सॉल्व्ह. जरा शांत घ्या. आमदार साहेब, आपण आमच्या गावाची म्हणजे पाण्याची समस्या ऐकून इथे आला त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभार मानते. आणि दुसरी गोष्ट मला म्हणजे सांगावं वाटतं की ही परवडण्याचा नळ नागोडण्यात येईल ह्याच्यामध्ये बरीच वर्ष गेली, म्हणजे माझी सुद्धा आता साठी आली. त्यामुळे मला तर काय म्हणजे ह्याचं वाटत नाही. माझ्या असं तुम्हाला विनंती आहे की IPCचे 2 टाके आहेत आपल्या नागोडण्याजवळ, तिथून डायरेक्ट नळ IPCला विनंती करून जर तुम्ही आणलं तर आमच्यासाठी फार लवकर आणि फार बरं होईल असं मी तुम्हाला एक विनंती करते. शॉर्टकट मॅडम अधिकारी होते इन्शुरन्स मध्ये, त्यामुळे शॉर्टकट सांगतायत. माईक द्या, माईक जरा माईकवर बोला. रेकॉर्डिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय, कॅमेरामॅन बोलतोय. साहेब, पिकोंडे ग्रामपंचायत अंतर्गत 2 गाव येतात, वेलचेक आणि आंबेघर. आमचं गाव पूर्णपणे आणि हरिजामोला आमचं गाव पूर्णपणे पुनर्वसित आहे आणि त्यामुळे आम्हाला पाण्याचा प्रश्न घर आहे आणि गाव हा टेकडीवर आहे. तर शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत किंवा शासनाच्या कुठल्या योजनेअंतर्गत हरिजामोड्यासाठी एक साठवण टाकी आणि वेलचेक गावासाठी एक साठवण टाकी आणि नळ कनेक्शन जोडून मिळावा अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. पिकोंडे ग्रामपंचायत पिकोंडेमध्ये आंबेघरची सेपरेट योजना आहे, 56 पॉईंट केली सादर केलेली आहे. त्याच्यानंतर वेलचेकची 53.44 योजना सादर केलेली आहे विभागीय कार्यालय. काय पोझिशन आहे सध्या? बरं, 2 दिवसापूर्वी सादर केलेलं आहे. साहेब ना, आंबेघरला पाणी पुरवठा होत नाही, लोकांची कंप्लेंट राहते. आंबेघरची योजना प्रस्तावित केलेली आता अंदाज सादर केलेला आहे. जुन्या योजनेला ग्रामपंचायतीच्या मागे पाठपुरावा करून पाणी पुरवठा चालू करून घ्या. साहेब धन्यवाद. पण साठवण टाक्या आहेत का असं मी विचारतो. साठवण टाक्या आंबेघरसाठी सेपरेट आहेत का? प्रस्ताव केलेले आहेत, प्रस्ताव मंजूरी आहे असं माहिती होईल. ओके ओके. साहेब, वाळवी ग्रामपंचायतीमध्ये अमृत 1 ते 18.67 पत्रक आपण सादर केलेलं आहे. 1 ते 18.67 आंबोची आणि गावामध्ये जेवढे असतील लोकांनी वांगीचं इस्टिमेट तिथं जाहीर केलेलं आहे. काय त्याचं सापडत नाही काय? आणि वांगी तिकडे तयार केलेलं आहे. ठीक आहे. आंदोलनाचे समावेश कर सगळ्या वाड्यानंतर अजून कोणाला काही विचारायचं आहे विचारून घ्या. प्रश्न ज्वलंत आहे, पाण्याशिवाय जीवन जगता येत नाही. काहींनी सांगितले की साठी उलटली. या साठीपर्यंत लोकांनी काय खस्ता खाल्ले असतील, आपल्या भविष्यामध्ये आपल्या मुलाला खस्ता खाता येऊ नये म्हणून आजची आढावा बैठक आहे. आणि धन्यवाद देऊया सचिन मोदी साहेबांना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक, त्यांच्या आयोजनामुळे बैठक सत्य होती. तर काय झालं पाहिजे पोलिसांनी? माझा एक प्रश्न बीडीओ मॅडम आहे. मॅडम, मगाशी देवेश साहेबांनी आपल्याला प्रश्न विचारला की आमच्या भाजपच्या त्यांच्या लोकांची अडवणूक होते. तर माझा वेगळा प्रश्न आहे, जर पाणी देत नसेल तर आम्ही पाणीपट्टी द्यायची की नाही? टेक्निकल प्रश्न, आपण त्याचं उत्तर द्या. बोला मॅडम प्लीज. जायलाच लागणार.
पाणीपट्टी सर द्यायची, पण पाणी येत नसेल त्याच दिवसामध्ये का द्यायची? त्यांचं म्हणण्याचा व्याख्या आहे की पाणी नसलेल्या ग्रामपंचायतीची लोक जबरदस्ती माणसं पाठवून वस्तू दिली ना तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तर याची संबंधित लोकांनी जरूर ती दखल घ्यायला पाहिजे. बघा आता आपल्याला कुठल्या ग्रामपंचायती ऐका शांतता प्लीज. कुठल्या ग्रामपंचायतीत काय जर प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, तर ते पाण्याचे प्रश्न कुठले पाहिजे त्या दृष्टीनं जर तुम्हाला काय अडचण झाली तर मला फोन करा, मी संबंधित अधिकाऱ्यांना विचारेन आणि तो प्रश्न ताबडतोब तडीत लागेल. दुसरा प्रश्न असा की या ग्रामपंचायतीत म्हणजेच तुमच्या नागोठणा ग्रामपंचायत मला वाटते आता मी येताना बघितले बरेचसे रस्ते खराब आहेत. रस्ते म्हणावे त्याची काय बरोबर नाही, तर त्या दृष्टीनं माझं म्हणणं असं आहे की ग्रामपंचायत रस्ते किती खराब आहेत तुमचे, तर त्याचा संपूर्ण हा काढा, कुठे कुठे काय काय करायला पाहिजे तेवढं सांगा, तेवढं काय करता करायचं ते मी सांगतो. पण ह्या गावातले रस्ते सगळे चकाचक झाले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून. दुसरं आता होणार, कारण काय गणपतीच्या आत डांबराच्या कामाला काही कधी परवानगी मिळत नाही, तर पाऊस गेल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या नंतरच होणार. तिसरी गोष्ट अशी की या विभागातले जे काही प्रश्न असतील, रस्त्यांच्या असतील, पाण्याच्या असतील, इतर काही असतील, तर ते आपण बसून ते ताबडतोब कधीच जातील एवढे आपण ह्या वेळेला बघितलं पाहिजे. या भागातले कोणतेही प्रश्न राहता कामा नये एवढीच मी सर्वांना विनंती करतोय. आपण सर्वजण इथे जमला. हा बोला. आपण आपल्या बाळगावाला 3 लाखाचा गॅस दिले होते, 3 लाखाची लाईट दिली होती. ग्रामपंचायतीने काम केलंय, आजही तुम्ही आता मागवलं त्याला आणि तुम्ही काम बघा, ते ठेवा बघा कसं नाही हाताने तुमच्या हाताने असे ना ऐन ग्रामपंचायतीचं काम आहे. नागोठणे विभागातील भरपूर प्रश्न आहेत, यासाठी आपण सर्व अधिकाऱ्यांची या ठिकाणी आमसभा बोलवा. आपण त्या ठिकाणी ऐका जरा व्हिडिओवर मी काल बोललो, तर पुढल्या महिन्यापर्यंत आमसभा अख्ख्या तालुक्याची घेऊ आणि त्या तालुक्याच्या काय जे प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावू. या ठिकाणी कुठल्या गावचा प्रश्न राहता कामा नये आणि ते प्रश्न मार्गी लागले पाहिजे हे या ठिकाणी मी आज आवर्जून सांगतो. सगळ्यांचं लक्ष जरा या मंचाकडे आहे का? पाणी प्रश्न ज्वलंत आहे, जरा लक्षात द्यायचं आहे. माजी कॅबिनेट मंत्री ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, कारण कॅबिनेट मंत्रीमध्ये असताना सर्वात जास्त वेगवान काम करणारे आमदार आणि मंत्री म्हणून त्यांची नोंद आहे. आणि आज मंत्री महोदय, माजी मंत्री महोदय इथे आले म्हणजे हा प्रश्न निघेल हे नक्कीच आहे. भाजपा कार्यकर्त्यांना विश्वास आहे, पण त्याचप्रमाणे भाजपाबरोबरच आमदार साहेबचे भेटले ते फार महत्वाचं आहे. पाणी प्रश्न फक्त भाजपा कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा नाही आहे, तो शिवसेनेसाठी आहे, तो राष्ट्रवादीसाठी आहे, तो सगळ्या पक्षांसाठी आहे, विशेष म्हणजे माणसांसाठी आहे. हे आमदार साहेबांचं मत आहे. आमदार साहेबांनी पाण्यावर कधी राजकारण केले नाही, त्यामुळे करणार नाही. हा जोराचा प्रश्न आज इथे सुटलेला आहे. मी सर्वात प्रथम आभार मानतो ते कॅबिनेट मंत्री साहेबांचे की ते इथे या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आले. त्याच्या तोडगे सुद्धा देखील अजून भविष्यात सभा होतील, आमसभा होतील, त्याच्यावर अजून थोडे तोडगे निघतील, परंतु हा प्रश्न कायमचा निकाल निघेल अशी आशा करूया. त्यांना धन्यवाद देऊया. आयोजक सचिनजी मोदी साहेबांना धन्यवाद देऊया की त्यांनी ही सभा का झाली. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आलेले सर्व कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, आमच्या पत्रकार बंधू ज्यावेळेस जाशीर पत्रकार म्हणून लहान वर्ष समोर माहिती ओळखतो, मंजुळा मॅडम, आमचे दैनिक पुढारी आणि सर आपले नाव मला माहिती नाही आहे, पण सर्व पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त करतो. ज्या ठिकाणी सर्वात प्रथम म्हणजे आपले आभार व्यक्त करतो की आपण स्वतः जातीने आलात, कारण कुठल्याही प्रश्नाला वाचा फोडायची असेल तर
आपल्याला उठावं लागतं. आज साहेबांनी सांगितलं, ओपन साहेबांनी सांगितलं त्याचा पिंडच मुळात म्हणजे लढवय्या पिंड आहे. आज ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि त्यांनी आवाज उठवण्याची आणि प्रसंगी या ठिकाणी आक्रमक धोरण घेण्याची भूमिका व्यक्त केली. एकदा त्यासाठी काय झालं पाहिजे, हा प्रश्न निकाली निघाला पाहिजे, हे सर्व ब्रीद यातून निघते. सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढच्यासाठी मी या ठिकाणी सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजची ही सभा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आढळले आहेत. या ठिकाणी पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांनी हर घर हर नळ ही योजना राबवण्याचा संपूर्ण या 20 ते 2024 पर्यंत घरोघरी नळ, घरोघरी त्या ठिकाणी पाणी पोचलं पाहिजे. त्या दृष्टीनं ही योजना आपल्या शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या घरापर्यंत गेली पाहिजे. त्या दृष्टीनं इथं ह्या भागातला म्हणजे नागोठा भागातला संपूर्ण प्रश्न, पाण्याचे प्रश्न लवकरात लवकर सुटले पाहिजे त्या दृष्टीनं आपण काम करतो. आणि ही आजची मीटिंग जी आहे ती त्या महत्त्वाच्या कामासाठी ठीक आहे. ते आले नसतील, कुठे कामाला गेले असतील तरी पण आपण आपल्या पद्धतीने नाही. आपल्याला लोकांना पाणी द्यायचं आहे, आपल्याला राजकारण करायचं आहे, आपल्याला लोकांना पाणी द्यायचं, प्रत्येक ठिकाणी पाणी पोचवायचं हे काम आपल्या आदिवासी समाजाची म्हणजे हे खरं मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत की आदिवासी समाजाची एक महिला आणि अति गरीब अशा एका अति गरीब महिलेला अति उच्च स्थान दिलं, हे खरं मोदी साहेबांना धन्यवाद. भाजपचे आमदार नवीन पाटील काय करतं राज भेटलं माझं रायगड